कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने जाऊया. एक हलकीशी धून, कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. वसई विरार प्रीमियर लीग पर्व पहिलं. चला, वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये यापुढील होणाऱ्या सामन्याला सुरुवात होतीये. बघा, पहिला मॅच चित्तथरारक, परंतु झहीरभाई पुन्हा एकदा मला आठवते मागचे 2 दिवस. काल पहिल्या सामन्यामध्ये 6 चेंडू 4 धावा झाल्या नव्हत्या. आज दिवस पूर्णपणे उलटा आहे. एक लो स्कोरिंग मॅच मध्ये 6 चेंडू 19 धावांची गरज असताना त्या 19 धावा कुठल्या गेल्या. आणि ही वसई विरार प्रीमियर लीगची खास बात आहे. ही खरी अचिव्हमेंट आहे. म्हणजे ज्या ज्या वेळेला क्रिकेट बदलले त्या वेळेला त्या खेळाडूंनी आपल्यामध्ये तो ॲज अ वसई तालुका प्लेयर म्हणून मला सिद्ध होण्यासाठी मोठं व्यासपीठ हे ध्यानात आणून केलेला खेळ आणि त्याच्यामध्ये आयकॉननी टाकलेली भर, त्याचा खूप मोठा फायदा झाला आहे. अजून एका गोष्टीचा उल्लेख मी आवर्जून करेल. ज्या वेळेला आयकॉन खेळाडू तुमचा 6 ओव्हरपर्यंत शिल्लक राहतोय किंवा खेळतोय खेळपट्टीवरती, त्यावेळेला त्याचं दडपण, त्याचा जो काही असणारा मैदानातला तो भास आहे किंवा तो मैदानात त्याची उपस्थिती आहे, ती खूप मोठा फरक करून जाते, खूप मोठा इम्पॅक्ट टाकून जाते. तो इम्पॅक्ट या पहिल्या मॅचमध्ये दिसला आहे आणि पहिल्या मॅचमध्ये तो इम्पॅक्ट दिसत असताना मॅच फिनिश केली आहे. सच अ ग्रेट फिनिश. वसई विरार प्रीमियर लीग मधली सर्वात मोठा फिनिश इथं बघायला मिळाला. आणि आता पुढील मॅचकडे आपण जातोय. नवीन मॅच, आणि त्या नवीन मॅचमध्ये 2 संघ एकमेकांसमोर आहेत. एका बाजूला साईनाथ स्पोर्ट्स क्लब, याच मैदानावरती लेदर क्रिकेटचे धडे जे साईनाथ स्पोर्ट्स क्लबचे खेळाडू इथे गिरवत असताना आपल्याला दिसतात. परंतु आज टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून साईनाथ क्रिकेट क्लबचा हा संघ विनायक भोईर यांच्या कर्णधारपदाखाली खेळताना दिसतोय. त्याचबरोबर त्यांच्या समोर असणारा आदिराज ग्रुप, परेशदादा किनी आणि त्यांची टीम मैदानात दिसते. प्रतीक घरत आणि टीम, 2 असे खेळाडू लेदर क्रिकेटमध्ये. प्रतीक घरत आणि विनायक भोईर ही जी 2 नावं आहेत ती वसई तालुक्यातील काही नामवंत खेळाडूंच्या यादीमधली आहेत. आणि आज हे 2 खेळाडू ॲज अ टेनिस बॉल क्रिकेटर म्हणून एकमेकांसमोर येऊन उभे टाकलेत. बघणार आहोत कशा प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आलेले 2 फलंदाज, एका बाजूला प्रमोद लिली, त्याच्या साथीने प्रतीक घरत आणि गोलंदाजी मार्कवरती विनायक भोईर आहे. म्हणजे अर्नाळा कलम अर्नाळा असा काहीसा खेळ मैदानाच्या आतमध्ये या त्रिकुटाच्या माध्यमातून बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. चला, दोन्ही संघांना पुन्हा एकदा आम्ही नियम सांगू इच्छितो. पहिली 4 षटकं ही फ्रेश बॉलर टाकणार. तुमचे जे 2 आयकॉन आहेत ते आयकॉन 2 मिळून फक्त 3 षटकं हाताळू शकतात. 4थं षटक हे मॅन्डेटरी VVPL ओव्हरचं असणार आहे आणि त्या 4थ्या षटकामध्ये तुम्हाला जो गोलंदाज वापरायचा आहे तो तुम्ही आयकॉन खेळाडू वापरू शकत नाही आहात. असे काहीसे नियम आहेत. आणि त्याचबरोबरीनं 5 षटकांसाठी जो 25 मिनिटांचा अवधी आहे तो तिथे लावलेला आहे. 11:45 झालेली आहेत आणि पहिला चेंडू इथे पडतोय विनायक भोईर. लेट्स प्ले. पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड आणि सरळ आमच्या मुख्य मंचाला सलामी देणारा उत्तुंग षटकार, 6 धावा. शुक्रिया प्रमोद तुकाराम सर जी, और उसके साथ हमारे साथ हैं भरत मोरे सर जी. वेलकम है, आपका स्वागत है. एक लाजवाब टूर्नामेंट आप देख रहे हैं और वाकई में पहली गेंद पर विनायक भोईर का स्वागत किया, गेंद को भेज दिया था सीमा रेखा बाहर. 6 रन. अगली गेंद आउट साइड पर गेंद को खेल दिया प्रमोद लिली. ईद फायर, गेंद सीमा रेखा बाहर. 6 रन. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. ऑन साईडला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये मारलेला हा उत्तुंग षटकार. बघा, प्रमोद दिल्लीचा जो काही फटका खेळण्याची जी काही पद्धत आहे त्याला बघता विनायक भोईरच्या साथीनं आणि सोबतीनं खेळलेलं क्रिकेट त्याचा त्याला पुढे फायदा मिळतोय. आणि या 2 षटकारांमध्ये कोणती ताकद झोकलेली दिसत नाहीये, याच्यामध्ये ती नजाकत दिसली आहे. ॲक्युरेशन, ते प्रॉपर शॉट सिलेक्शन आणि ते क्रिकेटिंग स्ट्रोक इथे या 6 धावा देऊन गेलेत. लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार, याच्यापेक्षा चांगला स्टार्ट असू शकत नाहीये. द ग्रेट स्टार्ट बाय प्रमोद लिली. 2 चेंडूचा खेळ, 12 धावा धावफलकावरती. सही कहा वापरा आपने सर जी, और बेहतरीन बल्लेबाजी का नजारा पेश होता हुआ नजर आया.
बैक टू बैक 2, पहले एक लॉन्ग ऑन पर और फिर उसके बाद मिड विकेट बाउंड्री लेने के बाद 6 रन, 2 गेंदों का खिलवा 12 रन प्रमोद लिली। अगली गेंद विनायक बोरिया फेंकने के तैयार, प्रमोद लिली खेले और यहां पर दूसरा मुकाबला आज के दिन का आप देख रहे हैं। अगली गेंद ऑफ स्टंप के बहुत ही बाहर है, अंपायर घूमेंगे, व्हाइट बॉल का इशारा था, एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ोतरी होती हुई इसको जाकर पहुंचा हुआ 13। भरत जी क्या कहना चाहेंगे? पहली 2 गेंदों पर बेहतरीन शॉट खेले गए और उसके बाद एक दिशाई गेंद देखने को मिलती हुई। स्वाभाविक आहे, ज्या वेळेला तुमच्या लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार येतात त्यावेळेला शरीरापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि योग्य प्रयत्न होता, परंतु जास्तच बाहेर केल्या कारणाने तो वाईड घोषित केला गेला होता आणि त्यानंतर अजून एक वाईट येतोय। दडपण विनायक भोईर यांच्यावरती आहे। आता इतक्या मोठ्या मैदानावरती आणि इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्या वेळेला आपल्याला लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार येतात ते सुद्धा पहिल्या षटकामध्ये, तिथून कुठेतरी आता वाचण्याचा प्रयत्न होतोय। इथून चेंडू निर्धाव किंवा विकेटसाठी विनायक जाण्याचा प्रयत्न करतायत आणि यावरचा चेंडू जर आपण पाहिला तर थोडा आतून बाहेर गेलाय। बघा बॅटच्या रेंजमध्ये म्हणजे जिथून तुमच्या बॅटचा स्पर्श होऊ शकला असता अशा ठिकाणून चेंडूला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेलाय। निर्धाव चेंडूची सांगता होते। बघा एका प्रयत्नानंतर दुसरा प्रयत्न, माहित होतं विकेट टू विकेट गोलंदाजी करत असताना मोठ्या प्रमाणात धावा येत आहेत आणि त्या गोष्टीला कुठेतरी दूर सरत असताना आता आपल्या मानसिकतेमध्ये आणि आपल्या रणनीतीमध्ये बदल केलाय आणि त्याचा फायदा झालाय। डॉट बॉल येतोय। सही कहा आपने, ऑफ स्टंप पर दी गेंद को लेट कर दिया, गेंद गली पर है मगर कॉलिंग अच्छी है, वहां पर बल्लेबाज को लौटा दिया गया और कोई घातक घटना नहीं नजती हुई। मैदान के अंदर एक बेहतरीन फील्डिंग का नजारा पेश होता हुआ गली के खिलाड़ी के द्वारा। ये बेहतरीन कॉल होनी चाहिए, वेट यस नो, क्योंकि ये कॉल नहीं होगे तो फिर आपके लिए घातक वाली घंटी बज जाएगी मैदान पर। सर जी क्या कहना चाहेंगे आप? नाही, कॉल म्हणजे जसं आपण एकमेकाशी बोलतो ना त्याच्यामधला तो जो संवाद आहे तो तुमचं होणं गरजेचं आहे। तुमचा संवाद नसेल, एकमेकाशी बोलणं चालणं नसेल तर एकमेकांबद्दल तिची चांगली माहिती तुम्हाला भेटणार सुद्धा नाही, एकमेकाचा स्वभाव कळणार सुद्धा नाहीये। जर का तुम्हाला एकमेकाच्या खेळाबद्दल एकमेकाच्या कौशल्याबद्दल काही माहिती नसेल तर मात्र तुमचा तो खेळ कसा आहे तो माहीत कसा कोणाला पडणार। उजव्या स्टेजच्या बाहेर पुन्हा एकदा वाईट चेंडूची सांगता होतीये। तुम्हाला ज्या वेळेला समोरच्याबद्दल माहिती हवी असेल, यस रेफर केलं गेलंय चेक आपण पाहिलं तर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष आणि ज्यांच्या पुढाकाराने संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे पंकजी ठाकूर साहेबांचं देखील आगमन झालंय। त्यांच्या जोडीदार पाहिलं तर अजय शेठ यांचं देखील आगमन शुभ आगमन व्यासपीठावरती होत असताना त्यांच्या जोडीनं माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काशीनाथदादा पाटील यांचं देखील शुभागमन व्यासपीठावरती झालंय। आनंदजी वडे देखील या मंचावरती दाखल झाले आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत आहे। आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि सन्माननीय अतिथींचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। यस इट्स वाईट बॉल। बघा सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। वसई विरार प्रीमियर लीग 2025 सीझन 1 च्या माध्यमातून वाईड आलाय, अतिरिक्त धाव पुन्हा एकदा धावफलकामध्ये ॲड होते। पहिल्याच षटकामध्ये आदिराज ग्रुपने तो काउंटर अटॅक दाखवला आणि त्या काउंटर अटॅक नंतर दडपण पूर्णपणे गोलंदाजावरती दिसले। अतिरिक्त धावा धावफलकामध्ये येत आहेत, ॲड होत आहेत आणि धावफलक जाऊन पोहोचले 15 वरती। 15 रन्स, खूप चांगली सुरुवात येथे होत असताना पाहायला मिळते। विनायक भोईर स्वतः कप्तान आहेत, कर्णधार आहेत। मिस टाइम चेंडू हवेमध्ये, राजेश ओगे चेंडूच्या खाली येत आहेत, झेल टिपण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अखेर का टिपला गेलाय झेल, संपलाय खेळ। प्रमोद लिली डिपार्ट्स। थँक्यू। मिनिटासाठी आपल्याला थांबेल कारण पहिल्या सामन्यामध्ये 2 असे खेळाडू खेळलेले होते ज्यांनी ISP ला रिप्रेझेंट केलेले आहेत। आपल्या अर्नाळा गावचा खेळाडू प्रशांत घरत आणि प्रज्योत अंबिरे वरोर एक्सप्रेस या नावाने परिचित असा खेळाडू। आपल्याला दोघांनाही विनंती आहे, प्रशांत घरत आणि प्रज्योत अंबिरे आपण व्यासपीठावरती यावं, कारण एक सन्मान या 2 खेळाडूचा देखील केला जाणार आहे। या आपल्या पालघर जिल्ह्यातील 2 खेळाडू, एक अर्नाळ्याचा खेळाडू आहे प्रशांत घरत आणि एक पालघर बोईसर वरोर गावातला आलेला प्रज्योत अंबिरे, या दोन्ही खेळाडूंचा सन्मान आपण व्यासपीठावरती केला जाणार आहे। जाऊया ओर टू कॉम्बॉक्स। यस धन्यवाद। आणि एक महत्वाची विकेट आली आहे, प्रमोद लिली बाद झालाय आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय सुदर्शन मैदानाच्या दिशेने आलाय आणि सुदर्शनला आता या ज्या बनलेल्या स्थितीला आहे त्याला कायम ठेवण्याचं मोठं चॅलेंज त्याच्या समोर आहे। प्रत्येक गरजच्या प्रत्येक षटकारासाठी सामोदी US मंडळ यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे।
हो, पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर सातत्यानं वाईड यॉर्करचा मारा करण्याचा प्रयत्न विनायक भोईर करतायत. काही वेळेला यश, काही वेळेला अपयश. बघा, प्रवृत्त करतायत फलंदाजाला खेळण्यासाठी, कारण जर का खेळण्यासाठी फलंदाज पुढे आले तर कदाचित तिथून चूक करतील अशी काहीशी मानसिकता. हो, रिव्हर्स काढण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून चालला होता. चांगली फिल्डिंग तिथं बघायला मिळाली आणि तोपर्यंत कोणती धाव नाही. वाईड बॉल पुन्हा एकदा येतोय. किती चेंडूंचं षटक झाले झहीरभाई. धावपलकरती धावा 17 आहेत. 5 चेंडू आतापर्यंत झाले. शेवटच्या चेंडूसाठी सही कहा आपने, बहुत ही महंगा ओवर साबित होता विनायक भोईर द्वारा. 17 रन है और पहला विकेट निकालने में सफलता हासिल करते हुए नजर आए. बात कीजिए तो बहुत ही महंगा ओवर, क्योंकि यहाँ पर भरत मोरे जी आपने सही जिक्र किया कि एक विकेट उनके बराबर ने लगा है, मगर वो विकेट भी एक लाजवाब था. क्या कहना चाहेंगे आप? नाही, विकेट आली आहे, परंतु ती विकेट जाण्या अगोदरची कहाणी, विकेट आल्यानंतरची कहाणी. विकेट आल्यानंतर जो विनायक भोईर यांचा कॉन्फिडन्स अप होणं गरजेचं होता, शोल्डर अप होणं गरजेचं होतं, ते झालेले नाही आहेत. हो, यावेळेला पुन्हा एकदा आता फिंगर रोल झालाय. बघा, चेंडू थोडासा आतमध्ये, आतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला आणि बॅट अगदी क्विक फिरले सुदर्शनची. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. अखेरकार पहिलं षटक झालंय संपन्न आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावपलकावरती या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. एका विकेटच्या पतनानंतर तब्बल 11 चेंडू या षटकाला कंप्लीट करण्यासाठी हाताळलेले आहेत. कुणाला घाबरत नाही, वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है, वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. थँक्यू. वन साइड हिरो बनावं लागणार आहे, आपल्या संघासाठी प्रत्येक खेळाडूला, आणि त्याला दाखवून द्यावं लागणार आहे की मी का वन साइड हिरो आहे. तुम्ही वन साइड हिरो नाही बनलात तर कदाचित बाकीचे तुमच्यावरती हवी होत असताना ते हिरो बनतील. हे व्यासपीठ तसंच आहे, ही स्पर्धा तशीच आहे. इथे तुम्ही जर का स्वतःला जास्त प्रमाणात शाईन केलं, म्हणजे कशा जास्त प्रमाणात जर का तुमच्या कौशल्याला वाव दिलात, तुम्ही तुमचा सर्वोत्तम खेळ दाखवलात, येणाऱ्या काळ, येणारं क्रिकेट जे किंवा येणाऱ्या स्पर्धा तुमच्यासाठी खूप मोठ्या. सही कहा आपने, बहुत ही इंप्रूव करना होगा आपको, क्योंकि ये प्लेटफॉर्म बेहतरीन अंदाज में मिला है. वसई विरार प्रीमियर लीग 2025 का थरार, और ये थरार का ग्रीन फाइनल दिन आपके सामने, और ये दूसरा मुकाबला आज के दिन का 23 फरवरी 2025. गेंदबाजी पर बदल होता हुआ बस गरज स्ट्राइक पर है. अच्छी गेंद बैकफुट पर जाकर खेलना चाहता है, मिक्स टाइम शॉट है, मगर खिलाड़ी भी जब तक गेंद को परख नहीं पाए थे और गेंद को आगे गिरने दिया, उसके बाद एक वन बाज में गेंद को फील करते हुए प्रतीक भरत ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 18 रनों पर. पहले ओवर की खेल की कहानी बहुत महंगी रही, मगर अब गेंदबाजों को बैकअप करना होगा, कि ये बैकअप नहीं होगा तो फिर तकलीफ भी आएगी, क्योंकि ये मुकाबला आपके लिए बहुत बड़ा रखता हुआ, क्योंकि एक मुकाबला आप लीग मैच फॉर्मेट में जीतने वाली टीम थोड़ा सा आगे बढ़ाव कर पाएगी. जर का बॅकअप नाही दिलं तर तुम्हाला पॅकअपच्या दृष्टीने तुमचं एक पाऊल जाईल, पॅकअपच्या दिशेने एक पाऊल झालं आणि ते पाऊल तुम्हाला त्रासदायक असू शकतं, कारण तिथून तुम्हाला डू ऑर डाय चालू होते. तुम्हाला जिंकणं गरजेचं असतं, म्हणजे तुम्ही नॉकआउटमध्ये एका प्रकारे जाता. आशिष छोराचा चेंडू आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बिडकटमध्ये निघून चालला, क्षेत्ररक्षक नाहीये, तो आहे दूरवर. शानदार स्ट्रोक, चेंडू सी मारेगा पार. सुदर्शनच्या बॅटमधून येतोय दमदार चौकार. थँक्यू डीजे. आता डीजे वाला आमचा थोडासा वेगळा रंगात आलाय, गाणी खूप चांगली वाजायची ऍक्च्युअली. संतोष, क्या बात आहे. 2 चेंडूचा खेळ. आशिष समोर पुन्हा एकदा सुदर्शन. हो, प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाहीये, ऑकवर्ड पोझिशनमध्ये आले आणि त्यानंतर शॉट पुल करण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न थोडासा फसला. थोडी बॅटच्या वरच्या बाजूला हा चेंडू लागला आणि त्यामुळे मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करू शकले नाहीत त्या चेंडूला. तिथे एक धाव येते. प्रतीक स्ट्राईक हँडवरती येतोय. बघा, प्रतीकसाठी बक्षीस सुद्धा आहे. ॲज अ आयकॉन, ॲज अ कॅप्टन म्हणून त्याच्यावरती जबाबदारी मोठी आहे, आणि त्या मोठ्या जबाबदारीला पार पाडण्यासाठी सामधी US मंडळ यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500 रुपये, षटकाराला 500 रुपयात. आणि यावेळेचा चेंडू नीट परगलं, फ्लाईट होती चेंडूमध्ये, परंतु तितके सफल झाले, चेंडूच्या रेषेत आले आणि त्यानंतर दिशा दाखवले. चेंडू गेला मिड विकेट, सीमारेखा पार, षटकार.
जमीन हमें जुटने को तारे आसमां से आ जाते हैं जमीन वन साइड निघतोय आम्ही ना कुठे पडत नाही होत थँक्यू कुठे नाही पडत कमी आम्ही असं सांगत असताना प्रतीक यावेळेला बॅटिंग करतोय. आशिष छोरा यावेळेला गोलंदाजी मार्क होते. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. मिड विकेटचं क्षेत्र क्लिअर करणारा क्षेत्ररक्षक तिथे आलाय तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केला जातात. बघा हे धावफलक का असं सजतंय झहीर भाई, हे धावफलक का चांगल्या रीतीने या स्क्रीनवरती दिसतंय त्याचं कारण आहे षटकार आलेत तिथे मध्ये एक्स्ट्राच्या रूपाने धावा आल्यात परंतु सिंगल डबलला विसरलेले नाही आहेत आणि म्हणूनच या चांगल्या धावा आतापर्यंत आपल्याला बघायला मिळत आहेत. इनसाइड आउट क्रॅकिंग स्ट्रोक. व्हॉट अ शॉट ऑफ द मॅच. इनसाइड आउट केलं. इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू चिरत जात असताना निघून गेलाय. कव्हर सी मारेगा पार. बेहतरीन खेल स्टंप पर दी और क्या बेहतरीन कट कर दिया था. गली में कोई खिलाड़ी के पास मौका ही नहीं था. डीप पॉइंट पर गेंद सीमा रेखा बाहर 4 रन. ये पदी गलत है और क्योंकि एक शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जातोय ज्यांना आता नुकतीच टेनिस क्रिकेट विश्वातली मोठी स्पर्धा ISPL खेळलेली होती आणि त्या ISPLच्या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर फायनलचा मॅच माझी मुंबई आणि श्रीनगर के वीर या 2 संघादरम्यान पाहिला होता आणि त्यामध्ये श्रीनगर के वीरमध्ये ज्या संघाला खेळताना पाहिला होता प्रज्योत अंबिरे. प्रज्योत आपण पुढे या. आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करू. पंकज सर उपस्थित आहेत. पंकजी ठाकूर साहेब उपस्थित आहेत. प्रज्योत अंबिरे आपल्या बोईसरचा वरोर गावचा खेळाडू आहे. बोईसरचा खेळाडू आहे. प्रफुल्लजी साने यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. बघा आपल्या पालघर जिल्ह्याचा बोईसरचा वरोर गावचा खेळाडू आहे आणि ISPLच्या फायनलमध्ये खेळताना त्या खेळाडूला पाहिलं होतं. प्रज्योत अंबिरे वरोर एक्सप्रेस या नावाने परिचित असा खेळाडू आणि त्याचा शुभ सन्मान या वसई विरार प्रीमियर लीग मध्ये तो देखील खेळतो आणि त्यांनी खेळी आपला दाखवलेला आहेत. या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह मायेची उबदार अशी शाल आणि हे जे रोपटं आहे तुळशीचं रोपटं देऊन हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. नक्की तुला शुभेच्छा देखील राहतील की यापुढे देखील अजून अशीच प्रगती अशीच यशस्वी वाटचाल तुझी होत असो. एक अजून शुभ सन्मान आपण करणार आहोत. त्यावेळेला व्यासपीठावरती आगमन होते विवेक कदम सरांचं देखील शुभ आगमन व्यासपीठावरती झाले. सर आपलंही सहर्ष स्वागत आहे. जाऊया मॅच सुरू आहे. कॉम्बॉक्सच्या दिशेने जाऊया. खोतून काढण्याचा प्रयत्न यावेळेला चढमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता करण निजाईच्या माध्यमातून आणि त्या चेंडूवरती मात्र हेलिकॉप्टर पद्धतीने फटका खेळण्याचा मानस होता परंतु चेंडूच्या ज्या गतीमध्ये कमीपणा होता त्या कमीपणाने मात्र हा फटका तितका चांगला सजलेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल आलाय. सही कहा सर जी आपने. एक बेहतरीन गेंदबाज है करण. जब टीम को जरूरत पड़ी है तो बेहतरीन गेंदबाजी की है साइना रनारा टीम के लिए. अगली गेंद बेहतरीन गेंद बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे. मिस टाइम है. कवर पर खिलाड़ी कौन है? विनायक बोईद. कोई गलती नहीं करेंगे. बल्लेबाज कौन? विकेट गिरता हुआ मधुर संगीत आता हुआ. थँक्यू. चेक आपण अजून एक शुभ सन्मान करतोय. हे आपल्या बरोबर विरारचाच अर्नाळा गावाचा सुपुत्र आणि आज आपल्या मेहनतीनं आपल्या कठोर परिश्रमातनं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नवीन ठिकाणी वाटचाल करताना आपण ज्या खेळाडूला पाहिलं ISPL मध्ये खेळताना देखील ज्या खेळाडूला पाहिलंय प्रशांत घरत अर्नाळा गावचा खेळाडू आणि त्याचाही शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे. आणि त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी अजयभाई शेठ उपस्थित आहेत. प्रशांत घरत अजय शेठ यांना विनंती करतोय त्यांचे शुभ हस्ते बघतोय. अर्नाळा गावचा आपला सुपुत्र आहे. अर्नाळा गावचा आपला सुपुत्र आहेत आणि प्रशांत घरत बरोबर याच मातीमध्ये वाढलेला याच मातीमध्ये घडलेला आणि आज ISPLचा प्रवास आपण प्रशांत घरत यांचा पाहिलाय आणि वसई विरार प्रीमियर लीग मध्ये तो देखील खेळतोय आणि त्यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती अजय शेठ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. प्रशांत आपल्यालाही शुभेच्छा राहतील यापुढे देखील क्रिकेट कारकीर्द अशीच आपण बहरत राहो या शुभेच्छा वसई विरार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्याला दिल्या जातात. O2 कॉम्बॉक्स 37 वरती 2 अशी सद्यस्थिती आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. करण निजाईच्या हातामध्ये चेंडू आणि निजाईने मात्र आपलं काम केलंय. एक ब्रेक थ्रू मिळून दिलाय. नवीन फलंदाज ऑल इंडिया आयकॉन सुहास पवार
मैदानाच्या दिशेने आलाय. लेफ्ट हँडर बॉलर समोर लेफ्ट हँडर बॅटर. हो राऊंड विकेट येण्याचा प्रयत्न होता आणि प्रयत्न करत असताना ऑन साईडला ऑन राईटवर पण हा फटका खेळला. मैदानाला गरंगळ चेंडू कावकॉर्नरच्या दिशेने गेला. जोपर्यंत फील्ड केला जाईल तोपर्यंत एक धाव येते. एका दुःखाने आता धावफलकाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय. आता पारीला बिल्ड केलं जाते. सुरुवात पाहिजे होती, सुरुवात चांगली झाली आहे, विकेट जरूर गेल्यात, परंतु या धावांना बघताना एक समाधान सुद्धा फील होत आहे आदिराज ग्रुपला. आणि त्यामुळे आता धावांना हलतं बोलतं ठेवत असताना ही भागीदारी, ही पार्टनरशिप रचण्याचा प्रयत्न केला जातोय. सही कहा सर जी, आपने बेहतरीन गेंदबाजी कर रहे हैं. 4 गेंदों में 3 रन खर्चे गए, एक विकेट अपने बर्स में किया है. ऑन साइड खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का संबंध हुआ नहीं, मगर अंपायर का इलेक्शन के बाहर गेंद है. व्हाइट बॉल का इशारा, एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या 39 रनों पर 2 विकेट के नुकसान पर यहां पर देखने को मिलती हुई नजर आ रही है. भरत सर जी, यहाँ पर बात की जाए तो अब सिंगल डबल, क्योंकि जानते हैं कि विकेट हमारा गिरा है, इस ओवर में जितने रन बनेंगे वो भी फायदेमंद, मगर इसके बाद आने वाला ओवर VPL ओवर होगा तो मजा भी आने वाला है. नाही, हा प्रयत्न काय आहे त्याच्या मागे जर आपण एक गोष्ट पाहिली तर 2 आयकॉन खेळाडू मैदानात आहेत. 2 आयकॉन खेळाडू मैदानात आहेत. प्रतीक घरात लपेटलाय चेंडूला आणि फेकून दिलाय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून. सी मारेगा पार, षटकार. थँक्यू. बघा कशा पद्धतीने हा फटका खेळला होता. मागचा पाय वाकवला गेला आणि त्यानंतर लपेटत असताना पाठवून दिलं चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरून. प्रत्येक फटके बघण्यासारखे असतात. क्रिकेटिंग स्ट्रोक येतात, चेंडू ज्या प्रकारचा असेल तशा प्रकारे चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला जातो. ऑन मेरिट खेळतात आणि त्यामुळे धावा येतात. यावेळेला इनसाइड आउट, बाहेर निघणारा चेंडू होता, एक नॅचरल कट होणारा चेंडू, त्यावेळेला पटकन पाठवलंय चेंडूला. सी मारेगा पार, चौकार. 4 धावा. कोई हम प्यार करे, कोई जानिसार करे. शुक्रिया डीजे. चला मित्रांनो, आतमध्ये पाणी घेऊन जा, बॅटरला पाणी पाहिजे. क्या बैटिंग चल रही है मैदान के अंदर. भरत सर जी, जहां पर गेंद है वहां पर मेरिट में बल्लेबाजी. आपण अजून एक व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय या स्पर्धेच्या निमित्तानं, ज्यांची उपस्थिती आपल्याला मंचाला लाभलेली आहे. तर मंचावर उपस्थित मान्यवर अजय शेठ यांचा शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. आणि सन्मान करण्यासाठी द फेस ऑफ इव्हेंट जयदीप घरत जे आहेत चॉमिसर, आपल्याला विनंती, आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते अजय शेठ यांचा हा सन्मान केला जातोय. जयदीप घरत फेस ऑफ इव्हेंट, एक या स्पर्धेचे एक ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून ज्यांना पाहिलं जातं त्यांच्या हस्ते हा सन्मान अजय शेठ यांचा केला जातोय. त्यानंतर आपण सन्मान करतोय जे सभापती आपण प्रफुल्लजी साने साहेब जे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. जयदीप आपण पुढे या. जयदीप सर अर्थात चौमी सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्यासपीठावरती केला जातोय. आज महत्त्वाचा वेळ नक्कीच प्रफुल्लजी देखील हा दिला आहे आणि एक योगायोग देखील आहे. आज 23 फेब्रुवारीचा दिवस आहे, या स्पर्धेचा ग्रँड फिनाले आणि जीवदानी देवी मंदिर ट्रस्टचा वर्धापन दिन सोहळा देखील संपन्न होतोय. प्रफुल्लजी साने साहेबांचा शुभ सन्मान हा व्यासपीठावरती आता केला जातोय. त्यानंतर आपण अजून एक शुभ सन्मान करतोय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आनंदजी वडे हे देखील शुभ उपस्थित झालेत. पागदरे सरांना विनंती आहे, आपल्या हस्ते आपण आनंदजी वडे यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. आज महत्त्वाचा वेळ त्यांनी देखील आपल्या या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा शुभ सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. बागदरे सरांच्या शुभ हस्ते हा सन्मान, आनंदजी वडे यांचा शुभ सन्मान हा व्यासपीठावरती आता केला जातोय. मॅच देखील रंगलाय. आपण पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेनं. ओवर टू कॉम बॉक्स. शुक्रिया सर जी. अगली गेंद सुहास पवार के लिए आती हुई, बेहतरीन गेंद थी, गुड लाइन से उछाल लेती है, मगर अंपायर के दोनों हाथ खुलते हुए व्हाइट बॉल का इशारा. एक्स्ट्रा रन, एक रन ये कीमती है, क्योंकि कहते हैं ना जीवन सारा का एक रन एक मार्क्स और राजनीति का एक मतदान कीमती है ना, वैसे एक रन की कीमत बहुत बड़ी है क्रिकेट में. सर जी क्या कहना चाहेंगे आप? नाही, जरूर एक धावाची किंमत आहे. ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्या इनिंगमध्ये 1 धाव आणि 2 धावेचा जेव्हा फासला असतो त्यावेळेला त्या धावांची तुम्हाला किंमत कळते. आता सद्यस्थिती हे VPL ओव्हर आहे, खूप महत्त्वाचं षटक आहे आणि त्या षटकामध्ये दीपेश लोखंडे अप्पर कट काढण्याचा प्रयत्न, कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून स्लाइस काढण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. खूप चांगला प्रयत्न गोलंदाजच्या माध्यमातून होतोय. बॅक ऑफ लाईन चेंडू राहतात, त्यात बाहेरच्या दिशेने काढतात. जो खेळपट्टीवरती ग्रास आहे त्या ग्रासला
युटिलाइज करण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे ज्या पॅचेसची आम्ही चर्चा केली होती पहिल्या दिवशी ज्यावेळेला पिच रिपोर्ट दिला होता त्यावेळेला काही ठिकाणी असा गवताळ भाग आहे, गवताळ भाग आहे, काही ठिकाणी माती आहे, कुठे गवताचा वापर केला जातो कुठे नाही, कुठे मातीचा वापर केला जातो कुठे नाही. या सर्व गोष्टी तुमच्या त्या षटकाच्या यश अपयशामध्ये कारणीभूत ठरतात. दीपेशने पुढील चेंडू सुद्धा खूप चांगल्या रीतीने हाताळलाय. निर्धाव चेंडू होते बघ अशा प्रकारे हा चेंडू हरकत करताना दिसला. बाहेर कट होणारा चेंडू मागे ठेवला होता गुडलँड स्पॉटच्या थोडासा मागे आणि तिथून बाहेर कट करत असताना लवकर बॅट क्लोज केली सुहास पवारने आणि त्यामुळे इथे धाव येत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. करण मोरे यशवंतच्या मागे आहेत. सही का सर जी, क्या बेहतरीन गेंदबाजी दिपेश लोखंडे सर जी के द्वारा होती हुई नजर आ रही है. सुहास पवार अगली गेंद खेल तैयार. ये फुलटॉस गेंद ड्राइव करना चाहते थे मगर गेंद और बल्ले का परफेक्ट संबंध नहीं हुआ. बैच का इस जगह गेंद वन बाउंस विकेट कीपर के दस्तान में जाकर छुपती हुई थर्ड बॉल. जितनी डॉट गेंद ये क्योंकि आपको 12 रन बनाने हैं तो वहां पर आपको रन डबल मिल जाएंगे मगर जहां पर 12 रन नहीं बनेंगे तो माइनस भी होंगे. ये बेहतरीन ओवर है, 50-50 ओवर चलता हुआ जैसे आपने एसपीएल में देखा है वैसे यहाँ पर वसई विरार प्रीमियर लीग 2025 का थरार है और इस थरार में लाजवाब गेंदबाजी का नजारा पेश होता हुआ. सर जी नाही झहीर भाई, कालच्या दिवसाची दुसरी मॅच सुद्धा सेम होती. काल 3 षटकानंतर 48 होत्या, आता 49 आहेत आणि त्यानंतर चौथ्या षटकामध्ये ब्रेक नाही, ब्रेक नंतर ब्रेक के बाद वाला सिक्सर आलाय. षटकार 6 धावा. कोई हम प्यार करे कोई जानिसार करे, कोई हम थँक्यू लिजे. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. यावेळेला तयार होते सुहास पवार, या चेंडूसाठी पूर्णपणे तयार होते. आखूड टप्प्याचा चेंडू येणार, बाहेरच्या दिशेने कट होणार, ते अगोदर शफल झाले. या अगोदर शफल होत नव्हते परंतु या चेंडूवरती शफल झाल्यानंतर जो शॅडम पूल करायचा होता, पूल करायचा प्रयत्न केला होता, त्याच्यामध्ये यश मिळालं आणि 6 धावा आल्यात. या 6 धावा खूप महत्वाच्या आहेत. या निर्णायक वेळेला आलेल्या 6 धावा आहेत कारण इथून अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. तिथे 5 धावांची गरज असणार आहे. 5 धावांची गरज असणार आहे तुम्हाला हे व्हीव्हीपीएल ओव्हर किंवा व्हीएफएलचं षटक यशस्वी करण्यासाठी. सही का सर जी, 2 गेंदों का खिलाना बाकी है. अगली गेंद दिवेश की आउटसाइड खेलना चाहते थे, मिस टाइम हुआ है. गेंद गली पॉइंट पर आती हुई 1 रन जरूर मिल जाएगा. अंपायर का क्या निर्णय आएगा ये देखें. बैट पर लगकर गेंद गई थी, अब 1 गेंद और यहाँ पर 4 रनों की दरकार है. क्या ये 50 ओवर को पूरा किया जाएगा? पति गरज स्ट्राइक पर है, क्षमता है, ताकत है मगर दीपेश क्या गेंदबाजी करे सर जी. नाही, या चेंडूला थोडासा प्री प्लॅनने खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगोदरच शफल झाले होते, अगोदरच ऑफस्टंपच्या बाहेर येऊन थांबले होते आणि तिथून मात्र एक स्टेप अजून बाहेर निघत असताना मिडविकेटच्या साईडने खेळण्याचा प्रयत्न केला होता. परंतु गोलंदाज चपळ, त्यांनी विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यामध्ये वेग थोडा जास्त होता. जोपर्यंत हाय बॅकलिप म्हणजे बॅकलिपचा जेवढा मोठा वापर केला जातोय ती बॅकलिप येईल चेंडूपर्यंत तोपर्यंत उशीर उशीर उशीर. फुलटॉस, खराब चेंडू. प्रतीकच्या पायावरती प्रतीक तयार होते, प्रत्येक चेंडूसाठी फ्लेक्सिबल राहिले होते आणि त्यानंतर बॉटम हॅटला वापरत असताना पायावरच्या लेग स्टंपच्या या चेंडूला पाठवून दिलं. दाखला स्क्वेअर लेग सीमारेखा पार 6 धावांसाठी. थँक्यू संतोष. 1-2 का 4 नाही, इथं 1-2 1 दिला तिथं 2 मिळणार नाही, तर 1.5 आम्ही देऊ. जेवढ्या धावा झाल्या त्याच्या अर्ध्या धावा तुम्हाला बोनस रूपाने मिळणार आहे. दिवाळी नाही आहे पण आम्ही या ऐन फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये तुम्हाला दिवाळीसारखा फील देणार आहे असं व्हीव्हीपीएलच्या माध्यमातून सांगण्यात आलंय. इथे 14 किती धावा झाल्या? 15 या षटकामध्ये आल्या, 15 आल्या, 14 आल्या, 7 धावा प्लस मिळणार आहेत. प्रतीकने केलेल्या कामगिरीबद्दल खुश होऊन त्याला बोनस मिळतोय. आता खुश नाही, हा नियमामधला बोनस आहे. व्हीव्हीपीएल षटकामध्ये अशा बोनस धावांचा काहीसा भाग आम्ही ठेवलाय, त्याचा फायदा म्हणून 4 षटकं संपलीत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 70 धावा धावपल करतात. 70 रन्स ऑफ स्कोरबोर्ड आफ्टर दॅन 2 विकेट. अजूनही 12 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. म्हणजे हा पहिल्या दिवसाचा फिलिंग आता झहीरभाई यायला लागलाय. पहिल्या दिवसामध्ये व्हीव्हीपीएल षटक यशस्वी होताना दिसले, धावा येताना दिसल्या, धावा बनताना दिसल्या आणि 72, 75, 85, 90, 95, 109 या धावा दिसल्यात. आता या मॅच मध्ये काहीशी तशी स्थिती आहे. दोन्ही आयकॉन अजूनही क्रीज वरती आहेत. ही सर्वात मोठी जमेची बाजू. या 70, 70 आणि 2 आयकॉन क्रीज वरती असल्या कारणानं स्लॉग ओव्हर मध्ये सुद्धा मजा येणार आहे. सर जी आपने खरन गेंदबाजी पर आए हैं. सुहास पवार स्ट्राइक पर है, बेहतरीन बल्लेबाज है. अगली गेंद
बेहतरीन गेंदे इनसाइड आउट खेलने का फटका था, मगर गेंद और बल्ले का परफेक्ट संबंध नहीं हुआ। गेंद बैट का हिट लेकर गली पॉइंट पर जाती हुई 1 रन के साथ स्कोर 71 रनों पर जाता हुआ। अब बैकअप तो करना होगा गेंदबाजों को, क्योंकि आपने सही जिक्र किया, पहले दिन का फील इस मैदान पर बल्लेबाजी का जलवा होता हुआ नजर आ रहा है और बल्लेबाजी एक लाजवाब होती हुई, क्योंकि यह है वसई विरार प्रीमियर लीग थरार है 2025 का VPL सीजन 1 है, लाजवाब है, बेमिसाल है, क्योंकि विरार की नगरी है और जीवदानी का ये ऐतिहासिक मैदान पर एक लाजवाब क्रिकेट चलता हुआ नजर आ रहा है। तमाम हमारे मंच पर बैठे हुए मेहमानों का हार्दिक अधिक स्वागत है वसई विरार प्रीमियर लीग 2025 में। आणि प्रतीक गरजसाठी एक बक्षीस सुद्धा आहे। 29 धावांवरती प्रतीक खेळतोय, अर्धशतक जर लगावलं तर विपुल वर्तक यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे। या स्पर्धेमधलं पहिलं अर्धशतक काल आलंय आणि त्या अर्धशतकानंतर आता दुसरं अर्धशतक काय प्रतीक मारेल का? करण निजाई की पिटाई, कारण चेंडूला मिडविकेटच्या डोक्यावर पाठवून प्रतिकाराने सीमारेखा पार षटकार। बघा कशा प्रकारे चेंडू खेळला होता प्रतीक गरजने। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, सुरुवातीला चप्पल जर ऑप्शनच्या बाहेर आलं ते माहीत होतं, एक नॅचरल कट होणार आहे चेंडूला, चेंडूच्या रेषेमध्ये थोडेसे बाहेर गेले आणि त्यानंतर स्लॉक केलं चेंडूला आणि पाठवून दिलं मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी। बघा अगोदरच षटकार चौकार आणि बॅटला चेंडू चांगल्या प्रकारे कनेक्ट होतात, म्हणून प्रतीकचा कॉन्फिडन्स थोडासा अप होता। आता त्या अप राहणाऱ्या कॉन्फिडन्सला बक्षिसांची जी मोहर लागली आहे त्याच्याने अजून आत्मविश्वास वाढलाय आणि धावांचं जे काही पाठबळ मिळालंय ते मोठंच आहे। करण निजाईला काहीतरी वेगळा विचार करावा लागणार आहे, कारण इथून विकेट खूप गरजेची आहे, परंतु यावेळेला स्विचिट रिव्हर्स चा फटका देऊन गेलाय। 4 धावा। बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय, बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय, मंत्र गाजणार हाय, शिट्टी वाजणार हाय। क्या बल्लेबाजी बदी गरज के द्वारा इस मैदान पर कभी आउटसाइड तो कभी थर्ड मैन, लाजवाब बल्लेबाजी का नजारा पेश होता हुआ नजर आ रहा है। भरत सर जी, आप प्रतीक इस मैदान पर गेंद को फुटबॉल समझ चुके हैं, क्या कहना चाहेंगे आप? नाही, प्रतीक आता रिव्हर्सचा फटका खेळला, त्या अगोदर सगळे क्रिकेटिंग स्ट्रोक खेळत, म्हणजे जोपर्यंत चेंडू बॅटवरती येत नव्हता तोपर्यंत बेसिक क्रिकेट त्याने खेळलं आणि म्हणूनच आता जम बसल्यावर त्याला त्याचा फायदा होता। डाऊन द ग्राउंड वेगानं चेंडू निघून चाललाय, सीमारेखा पार चौकार आल्याने 4 धावा आल्याने धावफलक वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचलाय। बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता। 85 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय। अधिराज ग्रुप वेगळ्या तयारीनिशी आलाय, जे टीम मीटिंग जे प्लॅनिंग झालं होतं त्याचं प्रॉपर एक्झिक्युशन होतंय। तुमचा प्लॅन ॲक्युरेट असेल, त्यानंतर एक्झिक्युशन प्रॉपर असेल तर तुम्हाला यशापासून कोणी लांब ठेवू शकत नाही, हे लॉजिक आहे एखाद्या यशाच्या मागचं। आता इथं प्लॅन योग्य होता, त्या प्लॅन प्रमाणे एक्झिक्युशन सुद्धा होतंय आणि धावा सुद्धा बरेच आहेत। प्रतीक 10 चेंडू 43 धावांवरती खेळतोय। सर जी, आपने बेहतरीन बल्लेबाजी और अपनी चर्चा भी टॉस बॉक्स में की थी प्रतीक गरज सर जी के द्वारा। अभी थोड़ा सा प्रेशर आता हुआ, थोड़ी सी अपने रन में चुकते हुए, और भरत सर जी आप जब टॉस बॉक्स में थे तो वहां पर प्रतीक से जब पूछा गया था तो उन्होंने यही कहा था कि हम थोड़ी सी चर्चा करेंगे, मीटिंग होगी और उसके साथ एक लाजवाब खेल इस मैदान पर हमें दिखाने का योजना मिलेगा और दर्शकों को एक लाजवाब खेल जो चाहिए क्रिकेट का वो मैदान पर चलता हुआ प्रतीक गरज के द्वारा। अगली गेंद आउटसाइड में खेला, मिस टाइम है, ये कैच बनेगा मगर खिलाड़ी के दूर रहेगी गेंद, स्क्वायर के क्षेत्र में गिरेगी। जब तक गेंद को फील किया जाएगा दूसरे रन की मांग है और दूसरा रन भी पूरा होता हुआ और वही घर जाकर पहुंचते हुए 45-45 पर और स्कोर जाकर पहुंचा हुआ 87 रनों पर। आखिरी गेंद आना बाकी है, 5वां ओवर प्रगति पर चलता हुआ 7 गेंदों का खेल आना बाकी है, महंगे साबित हो रहे हैं। करण, क्या कहना चाहेंगे? डिफिकल्ट आहे, ज्या वेळेला तुम्ही एखादा संच म्हणून मैदानाच्या आतमध्ये खेळता, नव्या बाकीच्या संघामध्ये खेळणारे खेळाडू तुमच्यामध्ये येतात, त्यावेळेला कुणाला कोणती जबाबदारी द्यावी, कुणाला कोणत्या क्रमावरती गोलंदाजी द्यावी, फलंदाजी द्यावी, याच्यासाठी खूप मोठा प्लॅन करावा लागतो। तुमचा एखादा प्लॅन इकडे तिकडे झाला तरी सुद्धा त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा पडतो। रिव्हर्स स्विचिट, पुन्हा एकदा चेंडू सीमारेखा आर या पार। नक्की काय घडलंय? पंचांकडे लक्ष आहे, निर्णय काय येणार आहे? चेंडू डायरेक्टली सीमा पार गेला की आतमध्ये थांबला? आतमध्ये थांबून बाहेर गेलाय, टप्पा पडून गेलाय की डायरेक्टली गेला पाहिलं जाणार आहे, परंतु षटक तरी तर संपतंय, चौकार येतंय, 1 बाउन्स, चेंडू सीमारेखा पार, 4 धावा। 5 षटकांच्या समाप्तीनंतर 91 धावा धावफलकावरती आहेत।
थँक्यू थँक्यू डीजे झवेरभाई. शेवटच्या षटकामध्ये आपण या मॅचला आता बघणार आहोत. 91 आतापर्यंत झालेल्या चांगल्या स्थितीमध्ये आदिराज ग्रुप आहे. 2 विकेटच्या पतनानंतर ही स्थिती आहे, म्हणजे 8 विकेट अजूनही हातामध्ये आहेत. आणि सर्वात मोठी गोष्ट काय, आयकॉन क्लिक झालाय. आयकॉन क्लिक झालाय. 49 वरती प्रतीक खेळतोय. परेश दादा किनी यांच्याकडून 1000 रुपये प्रतीकसाठी जर अर्धशतक लगावलं तर सार्थक पाटील यांच्याकडून 2000 रुपये, म्हणजे टोटल अर्धशतकानंतर 8000 रुपये भेटणार आहेत. गिफ्ट वॉचर सुद्धा वरून अनाऊन्स झालाय. तो गिफ्ट वॉचर सुद्धा झालाय 1000 रुपयाचा, ते सुद्धा आहे. 999 ओहो, एमएटी मोटर्स अँड वर्कशॉप यांच्याकडून 999चा गिफ्ट वॉचर. हो, सुहास पवार साठी चेंडू इनसाइड आउट खेळलाय. काय चेंडू जाईल का आउट ऑफ द पार्क? येस येस, इट्स अ गॉन फॉर 6. व्हेरी फर्स्ट बॉल. ओ सो तो एक बार जागो, तो एक बार जब तेरी आंखों में झांकू, तो एक बार छूले, तो एक बार छेड़े, तो एक बार. थँक्यू डीजे. मागील 5 षटकामध्ये आम्ही जर का इतकी धुलाई केली तर हे तर स्लॉग जोर आहे. आम्ही ऑलरेडी सेट आहे. मग आम्हाला थेट मारण्यापासून कोण वाचवणार असं सांगत थांबवणार कोणतरी सांगत होतं. आणि चेंडूला जस्ट बाहेर. यावेळेला शॉट पूल नाही, हुक 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 हुक, परंतु इथे झेल टिपला गेलाय. सुहास पवारच्या खेळीचा अंत. फलंदाज बाद. 3ऱ्या विकेटचं पतन. गॉन. धीरे से अपनी दबाए, तो एक बार बाहों से बाहों लड़ाए, तो एक बार मेरे बदन में तू आ जाए, तो एक बार. शुक्रिया डीजे. ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला एमएटी मोटर्स अँड वर्कशॉपच्या माध्यमातून काही गिफ्ट वाउचर आलेले आहेत. जसं 50 धावांसाठी गिफ्ट वाउचर आहे, तसं सर्वाधिक षटकार जो खेळाडू खेळणार आहे त्याच्यासाठी आहेत. आणि एंड ऑफ द डे प्रेक्षक आपल्यासाठी देखील असणार आहेत. ज्यावेळेला तुम्ही बॉन्ड लाईनच्या बाहेर जाणार, झेल टिपणार, आपल्या देखील काही सरप्राइझिंग गिफ्ट तुम्हाला देखील असणार आहे. म्हणजे आम्ही संडेला फंडे नाव देऊ शकतो. संडे एंटरटेनमेंट डे आहे, त्याच्यामुळे इथे एंटरटेनमेंट होणार, फंडे येणार आणि मजा येणार. लगे रहो. आज डबल धमाका. इंडिया वर्सेस पाकिस्तान पण आजच आहे. आणि वसई विरार प्रीमियर लीगची अंतिम मॅच सुद्धा आजच आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि सर्वांसाठी इथे मला वाटतं नाईट क्रिकेट सुद्धा बघायला मिळेल. नाईट क्रिकेट आज बघायला मिळणार आहे. त्यामुळे इथे प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप साऱ्या पर्वणीत असणार आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येऊन दाखल झाल्यात. धीरज झा, वालिवचा सुपरस्टार यावेळेला मैदानाच्या दिशेने आलाय. आणि धीरज झासाठी पूर्णपणे प्लॅटफॉर्म सेट आहे. इथं येऊन फक्त मोठ्या फटक्यांसाठी जायचंय. परंतु राजेश ओगे एक सिनियर प्लेअर आहेत. लेफ्ट हँडर बॉलर आहेत, लेफ्ट हँडर बॅटर आहेत, ऑलराऊंडर म्हणून त्यांची भूमिका असली सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरीसाठी आपण अनेक वेळा पाहिली आहे. ॲज अ फ्रंटलाईन बॉलर म्हणून त्याला बघितलंय. आज थोडीशी उशिराण्याला काय धीरजने कोणत्याही प्रकारचा धीरज दाखवला नाही. इथं चेंडूला पाठवून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. होती है फीलिंग्स, जरा समझो ना सनम मेरी फीलिंग्स को. शुक्रिया डीजे. बरसा जी, क्या इस टूर्नामेंट में 110 रन बने हैं, क्या वो रिकॉर्ड इस मैदान पर ये टीम तोड़ पाएगी? आप क्या कहना चाहेंगे? क्या 3 गेंदों का खेल आना बाकी है? 49 पर पदी गरज है, मगर वहां पर धीरज आते ही 7 गेंद को हमला कराते हुए और गेंद को मिड विकेट बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए फरार करते हुए नजर आए. क्या बल्लेबाजी चल रही है? आप क्या कहना चाहेंगे? नाही, फलंदाजी एकदम तुफान होतीये. आणि जे म्हणतात ना, आता इथं तो मेळा लागलाय, तिथून लुटायचे काहीतरी गोष्टी होत्या. त्यामध्ये धावा लुटण्याचं कार्य आता इथे धीरज झा करायला आलाय. आल्या त्यांनी जो काही फटका लगावलाय त्याला दाखवत असताना ते रुको जरा सबर करो वाली कहाणी सगळा भ्रम आहे असं त्यांनी सांगितलं. इथं थांबायला वेळ नाहीये. परंतु राजेश ओगे इथून कमबॅक करू शकतो. 2 षटकार जरी आले असले तरी सुद्धा 1 विकेट हा त्याच्यासाठी कॉन्फिडन्स वाढवणारा क्षण होता. ते सुद्धा सुहास पवारची ऑल इंडिया ओपन आयकॉनची त्यांनी विकेट घेतली आहे. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये त्याला आपलं वर्चस्व दाखवायचंय. दाखवत असताना ओ रनआउट. ये क्या हुआ था? धीरज झाने क्रीज लवकर सोडली होती. बाल बचे. डोक्यावरती किती वाचलेत माहित नाही, परंतु इथं प्रतीक गरज जो आहे तो वाचलाय. बाल बचे. आता एका धावेची प्रतीक गरजला अर्धशतकासाठी गरज आहे. ही 1 धाव नाही, 8000 रुपयाचा 1 रन आहे. आणि तो 1000 999चा वाउचर वेगळाच. एमएटी मोटर्स अँड वर्कशॉप कडून तो 999चा वाउचर वेगळा आहे. अर्धशतका
जवळ स्पॅकट काढण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू कव्हर पॉइंट रिजन मध्ये गेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, अर्धशतक पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, राजेश ओके काय रनआउट. ना ना ना, येस येस, गॉन, इट्स गॉन. प्रतीक जाधव साठी टाळ्या वाजतील, परंतु धीरज झाला मैदान सोडावं लागतंय. अर्धशतक झळकावलंय पठ्ठ्यानं. प्रतीक बॅट उंच करायची आहे. या वसई विरार प्रीमियर लीग मधील दुसरं अर्धशतक आणि ते सुद्धा कळमकर प्रतीक घरच्या नावे. होती है फीलिंग्स, होती है फीलिंग्स, जरा समझो ना सनम मेरी फीलिंग्स को. होती है. शुक्रिया डीजे, क्या बेहतरीन बल्लेबाजी का जलवा बिगड़ा ये बल्लेबाज है. देखिए बहुत ही कुशल वहां पर रनआउट हो सकते थे. धीरज झा ने वहां पर गेंद को खेला था, मगर वहां पर विनायक बहिरे उस गेंद को हिट नहीं कर पाए थे. मगर अगर ये वहां पर हिट हो जाता तो प्रतीक के लिए वो घातक वाली घंटी बजती. मगर कहते हैं ना, किस्मत भी बहादुरों का साथ देती है और बहादुर मैदान के अंदर बल्लेबाजी पर है. प्रतीक घरत अगली गेंद खेलते आउट साइड पर गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने कर दी बल्ले बल्ले. गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर 6 रन और स्कोर जाकर पहुंचता हुआ अब 111 रनों पर. और क्या बल्लेबाजी हुई है. एक ब्रेक में सुनते हैं संगीत. येस येस डीजे थांबवते थोडं. 111 धावा धावफलक आहेत आणि या स्पर्धेमधला सर्वाधिक मोठा धावफलक यावेळेला धावफलकातील लगावलं गेलंय आदिराज ग्रुप या संघाच्या माध्यमातून. 111 धावा धावफलकावरती आहेत. प्रतीक घरतचं अर्धशतक. बॅटिंग समरी आपण बॅटिंग ही पाहिली होती. अजून एक शुभसन्मान आपण व्यासपीठावरती केला जाणार आहे. हा स्कोर तिथे देखील झालेला आहे. त्याच्यामुळे मॅच जरी आपण पाहिला आहे तर एक इनिंग संपले, एक इनिंग अजूनही बाकी आहे. 111 धावा जसा उल्लेख केला गेला. व्यासपीठावरती आपण उपस्थित आपण बघतोय तर पंकज शाह जे आता उपस्थित आहेत त्यांचा शुभसन्मान हा व्यासपीठावरती केला जाईल. आदरणीय सन्माननीय पंकज शाह जे उपस्थित आहेत त्यांचा सन्मान व्यासपीठावरती केला जाईल. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी फैयाज शेख यांच्या माध्यमातून आणि यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय हा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. पंकजी शाह यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. आपण एकदा धून ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा मॅचला. जेव्हा धावांचा पाठलाग होईल त्यावेळेला पुन्हा एकदा आपल्या या मॅचच्या दिशेने येऊया. मॅचला यायला मजा, कारण एक पार्ट संपलाय, दुसरा पार्ट इथे जॉईंट होणार आहे. वार इकडून झालाय, पलटवार त्या बाजूनं येऊ शकतोय. गाणं ऐकूया, धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. थँक्यू डीजे. एसबीएस इन्स्टिट्यूट ऑफ हाऊस अँड टुरिझम मॅनेजमेंट जे आमचे को पार्टनर आहेत. मॅच समरी आपण बघणार आहोत. काय घडलं होतं. प्रमोद लिली ग्रेट स्टार्ट दिला होता. लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार, 5 चेंडू 12 धावा त्यानं बनवल्या. आणि सुदर्शनने 7 धावा केल्या. सुहासने 9 चेंडू 15 धावा चांगली साथ दिली त्यानं प्रतीकला. धीरजने 7 धावा केल्या एका षटकाराच्या साहाय्यानं. प्रतीक घरत लाजवापारी 14 चेंडू 56 धावा त्यानं केल्या. प्रथमला स्ट्राईक नाही मिळाली, परंतु ओव्हरऑल जर आपण कहाणी बघितली तर 1-1-1 111 भरती 4 असं असताना पहिली इनिंग सजवली आणि 112चं लक्ष ठेवलं गेलंय ते साईनाथ स्पोर्ट्स क्लब या संघासमोर. बघा 112 धावा जशा बनतात त्याचा पाठलाग सुद्धा तितका जवळ दिसतो आणि जशा इकडून 111 झाला तिकडून 112 सुद्धा बनू शकतात. सर्व काही शक्य आहे. क्रिकेटचा खेळ आहे हा. खेळ बदलायला वेळ लागत नाही. वेळेनुसार बदलतो, हवेनुसार बदलतो, रणनीतीनुसार बदलतो, प्लॅनिंगनुसार बदलतो. आणि हे बदलत असताना काय 112 धावांचा पाठलाग होईल, काय 112 धावांचा बचाव होईल येणारी काळ सांगणार आहे. तुर्तास दोन्ही संघांना विनंती आहे आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. जशी या मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा हलकासा बदल माझ्या बदल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित होतील तुकाराम मागेला सर. सही का सर जी. यहाँ पर एक आएंगे संगीत सुनते फिर अब मुकाबले की ओर जुड़ जाएंगे. एक बेहतरीन मुकाबला हमने देखा. क्या बल्लेबाजी इस मैदान पर होती हुई नजर आई. अब थोड़ी देर में मुकाबले की शुरुआत हो जाएगी और बेहतरीन कॉम बॉक्स में हमारे साथ है तुकाराम.
दोस्तों माइक्रोफोन पर थोड़ा सा बदल है, हमारे साथ तुकाराम सर जी जुड़ रहे हैं, मगर उसके साथ वालू का एक बेहतरीन बुलंद आवाज युवा कमेंटेटर संतोष चौहान इस मुकाबले के लिए अपनी आवाज को फेंकते हुए नजर आएंगे। जुदानी के मैदान पर बड़ा मुकाबला वसई प्रीमियर लीग आपके सामने चलती हुई। थँक्यू भरतजी मोरे. आणि दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर हिरवे यांचा आवाज ऐकला होता, आवाज आपण ऐकणार आहोत. तोपर्यंत ऐकू एक धून आणि येऊया वसई विरार प्रीमियर लीग पर्व पहिलं. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग पहिलं पर्व. वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन आणि आरएस ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेली स्पर्धा को स्पॉन्सर्स जे आहेत आपले को पार्टनर प्रकृती हॉस्पिटल, विवाह ग्रुप, स्वास्तिक ग्रुप, आरएस ग्रुप, एसबीएस, सुधाकर सखे, एक हॉटेल मॅनेजमेंट, या सर्वांना आपण जोडीनं घेऊन या वसई विरार प्रीमियर लीग ची योजना जी संकल्पना आली आणि ज्यांच्या पुढाकारानं हे संपूर्ण स्पर्धेचं आयोजन नियोजन केलेलं आहे ते पंकजी ठाकूर साहेब सध्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि मुख्य आयोजक म्हणून आपण रोहनजी सावंत यांची भूमिका महत्वाची आहे. समाज कक्षामध्ये आज आपण आमचे वालीचे समालोचक मित्र संतोष चव्हाण देखील दाखल झाले आहेत आणि त्यांना आमच्या जोडीनं समालोचन करताना आपण ऐकणार आहोत. आव्हान मोठं आहे, टार्गेट मोठं आहे. संतोष, आपलंही स्वागत आहे. थँक्यू सर. जिंकण्याकरता 112 धावसंख्येचं आव्हान आहे आणि तसेच प्रत्येक काय बॅटिंग केली, अक्षरशः प्रेक्षकांचं मन जिंकलंय आणि प्रेक्षकांच्या सातत्यपूर्वक मनावरती अधिराज्य गाजवणारा अधिराज ग्रुप देखील बघतोय आणि त्यांच्या साथीने आपण प्रत्येक घरात यांना बघितलं काय दर्जेदार बॅटिंग केली आहे. अर्धशतक देखील या स्पर्धेमधील दुसरं कंप्लीट केलंय. चला, दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर्स 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कंपल्सरी आहेत. आपण या अग्राची विनंती करतोय. चला, आला असेल तर आमच्या या कॉमेंट्री बॉक्समध्ये हॅलो चेक चेक. हॅलो हॅलो हॅलो. वसई विरार प्रीमियर लीग आपण जी पाहतायत आणि त्याच्यातला बिग फाईट आहे, बिग फाईट आहे. पहिला सामना आपण सतत लो स्कोरिंग गेम पाहिला होता. हा कदाचित हाय स्कोरिंग हाय व्होल्टेज आहे, कारण तितकी क्षमता साईना स्पोर्ट्स क्लबकडे देखील आहे, तितका बॅटिंग ऑर्डर तिथेही आहे. त्याच्यामुळे जसं मी पहिल्या दिवशी उल्लेख केला होता त्या डिशूम डिशूम पिक्चरचा हा मॅच डिशूम डिशूम होऊ शकतो. 1-1-1 नेहमी नेल्सन असं म्हणतात क्रिकेटमध्ये. ती धावसंख्या आले पण त्याला बीट करायचं तर 1-1-2 करण्याचा प्रयत्न केला जाईल. निश्चित स्वरूपामध्ये 112 धावसंख्येचा धरून पाठलाग करायचा आहे. तर इथून सलामीची जोडी मैदान दरम्यान दाखल झाली आहे. दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर्स आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. सलामीची जोडी मैदान दरम्यान दाखल झाली. 112 धावसंख्येचा पाठलाग करण्याकरता एका साईडला विनायक भोईर, त्यांच्या साथीने आपण शिखर यांना बघतोय. बॉलिंग मार्क वरती ऑल इंडिया आयकॉन कॅटेगरी मधील गोलंदाज सुहास पवार बॉलिंग मार्क वरती आलाय. 112 धावा आहे इथून डिफेंड करायच्या, तसेच समोरील संघाला देखील 112 धावातून चेस करायच्यात. मोठं आव्हान आहे. पहिला बॉल वरती तिथून आक्रमण केलंय, दर्जेदार फटका सजवला जातोय. बॉल 1 बाउन्स सीमा पार विनायक भोईरच्या बॅट मधून आलाय. VVPL दर्जेदार चौकार. हे लेफ्ट हँड वर्सेस लेफ्ट हँडरचा बॅटल आहे. डावखुरा वर्सेस डावखुरा. लेफ्ट हँडेड डावखुरा आहेत पण डाव कोणाचे खरे होणार? बरोबर, एक्झॅक्ट डाव पेस. कोणाच्या पायावरचा चेंडू होता, फ्लिक केला चेंडूला, चेंडू चाला बाउंड लाईन जवळ, क्षेत्ररक्षक तो पडतो होती, फील्ड केला, जाईल फील्ड केला गेलाय. 2 धावा चेंडूवरती पूर्ण. मी म्हटलं होतं की क्षमता तिथे आहे, क्षमता त्या बाजूला देखील आहेत. आपण जर पाहिलं तर साईना स्पोर्ट्स क्लब विनायक भोईर आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर शिखर ठाकूर आता डीके दादा जनस्ट्राईक एंडला आहेत. टार्गेट मोठं आहे, आव्हान मोठं आहे, फासला मोठा आहे, पण हौसला असेल तर फासला कमी होईल आणि घोसलाही बनू शकेल. आक्रमक अंदाजाची ती आवश्यकता होती आणि पहिल्या बॉल पासून इथून आक्रमण केलंय. विनायक भोईरचीतून खासियत आहे, रेफर केलं जाते तिसऱ्या पंचांकडे, चेक केलं जाते, डिसिजनतून पेंडिंग राहील.
चांगल्या प्रकारे इथून बॉलला स्टॉप देखील केलं होतं, प्रशंसा केली जाते. पण तुकाराम सर बघा 112 धावसंख्येचा पाठलाग आहे, इथून शांत गतीने आणि संत गतीने इथून धावफलक चालून चालणार नाहीये, तुम्हाला आक्रमण करावं लागेल. मग भले तो सुहास पवार असू दे किंवा व्यतिरिक्त कुठलाही गोलंदाज असू द्या. चला स्क्रीनवरती पाहूया, नक्कीच त्या चर्चेवरती मी येणार आहे. कारण बघा अशा वेळेला काय बघायचं आहे, तो जसं महाभारतवाला सीन आहे, म्हणजे अर्जुन ज्यावेळेला लक्षभेद करतोय ते बाकीचे काय बघत नाही. पहिले आपण हा बघूया, अटेम्प्ट केला गेला त्यावेळेला काय, आणि इशारा आलाय इट्स 4, चौकार आहे. आणि त्यावेळेला नक्कीच त्याला विचारलं जातं की ते पूर्ण मासा दिसतोय का, नाही दिसत, फक्त तो डोळा दिसत होता. आता बॅटिंग करणाऱ्या टीमला काय बघायचं आहे, तो 1-1-2 तिथे लक्ष ठेवायचं आहे. ते ध्येय आहे, टार्गेट आहे, त्या दिशेने गोलंदाज कोण आहे, बॉलर कोण आहे, त्याचा जास्त विचार केला तर प्रॉब्लेम होणार तिथे. आणि तिथून कमबॅक करतोय. एक मोठा फटका आपण पाहिला होता, एक जो बॉन्ड लाईनच्या दिशेने गेला होता, 2 चौकारानंतर कमबॅक सुहास पवारनं देखील केले. आयकॉन खेळाडू आहे, वडदचा खेळाडू आहे, आणि या मोठमोठ्या स्पर्धामध्ये त्याने आपल्या खेळाची चुणूक नेहमीच दाखवले. निश्चित स्वरूपामध्ये सुहास पवार आपल्या बॉलिंग करता ओळखला जातो. आणखी एकदा रेडार मध्ये बॉल होता, फटका चांगला सजवलाय, गोईंग अँड गॉन. दर्जेदार षटकार विनायक भोईरच्या बॅट मधून. पुढ्यातला चेंडू. आणि आपण जशी चर्चा करतोय की एका बाजूला आयकॉन आहे आणि दुसऱ्या बाजूला तालुक्याचा असा आयकॉन आहे ना, ज्यांना मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून रणजी खेळ आहे. म्हणजे आपण टाइम शील्ड, पोलीस शील्ड, रेल्वेकडनं देखील क्रिकेट त्यांना उच्च दर्जाचा खेळ आहे. विनायक भोईर अर्नाळ्याचा सुपुत्र आहेत आणि साईनाथच्या माध्यमातून साईनाथ स्पोर्टकडनं गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळताना त्यालाही पाहिलंय. क्रॉस बॅटर फटका खेळायचा होता, गॅप शोधायचा होता. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत थोडासा वलसा घालेल. एक धावे चेंडूवरती पूर्ण पाठलाग 112 धावांचा आहे. 17, 18, 19च्या आसपासची धावफलक प्रति षटकामागे दाखवायचा आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. स्कोर 15-15. सर जगा बघा, तो आस्किंग रन रेट जो पाहिजे होता ना, तो इथून आतापर्यंत मेंटेन ठेवलाय. 18चा इथून करेक्ट रन रेट आपल्याला दिसतो आणि 15 धावा धावफलकावरती आहेत. सुहास पवार पहिल्या षटकामध्ये माझ्या मते तर आतापर्यंत मागणा ठरलाय आणि त्याच्यावरती आक्रमण कोणी केलंय. विनायक भोईर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती लेदर बॉल क्रिकेटमध्ये अनबेचे सम्राट म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे. आणि आतापर्यंत प्राऊड ऑफ पालघर आपण विनायक भोईर याला बघितलंय. जसं तुम्ही उल्लेख केला, विनायक भोईरवरती भरपूर चर्चा होईल, कारण असा खेळाडू की कठोर परिश्रमातनं त्या टप्प्यावरती पोहोचलेला आहे. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू. टर्न झाला खेळण्याचा प्रयत्न केला होता. ज्यावेळेला पुढचा पाय थोडासा स्क्वेअर लेगच्या बाहेर गेला, त्याच्यामुळे पोझिशन जी झाली, बॉडी पोझिशन टुवर्ड्स द मिड विकेट तुमची गेली होती आणि चेंडू गेलाय सरळ लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनचा मारा. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 15. 112चा पाठलाग करायचा आहे. एक दोन ऐकूया आणि येऊया. सुरुवात तर चांगली झाली, बघूया स्टार्ट झालाय, एंड कसा होतोय. बारा 13 नाही तर 15 झाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बरोबर पहिला ज्यावेळेला बॅटिंग करत होता टीम आदिराज इंडस्ट्रीज अर्थात आदिराज ग्रुप ज्यावेळेला खेळत होता त्यावेळेला धावा होत्या 17, आता 15. बरोबर त्याच पद्धतीने सुरुवात टिटपॉट टॅट, जशाच तसं उत्तर देण्याचा प्रयत्न साईनाथ स्पोर्ट्स क्लबने केलेला आहे. पण ही सुरुवात आहे. आणि जसं विनायक भोईरचा तुम्ही उल्लेख केला होता, आणि एक जे मुंबई म्हणजे मुश्ताक अली ट्रॉफी ज्यावेळेला चॅम्पियन झालं होतं त्या चॅम्पियन टीमचा एक भाग म्हणून विनायक भोईरला यांना पाहिलं गेलं होतं. आणि ते आहेत मैदानावरती आयकॉन खेळाडू आहेत, म्हणजे तालुक्याचे आयकॉन खेळाडू आहेत, त्याच्यामुळे बरीचशी भिस्त मदार त्यांच्यावरती असणार आहे. निश्चित स्वरूपामध्ये, कारण की आपल्याकरता अभिमानाची स्वाभिमानाची गोष्ट आहे की आपल्या तालुक्यामधून आपल्या जिल्ह्यामधून हा खेळाडू इथून चांगल्या स्तरावरती खेळतोय. आणि निश्चित स्वरूपामध्ये इथून महत्वाची गोष्ट आपल्याकरता बॉलिंग मार्कवरती इथून प्रथम आलाय. गोलंदाजी करण्याकरता इथून प्रथम बॉलिंग मार्कवरती तयार होतो. त्याच्या विपक्षामध्ये स्ट्राईक एंडवरती इथून विनायक असेल. आणि तसेच सर आपण प्रथमचा विचार केला तो देखील अर्नाळ्याचा आहे आणि त्याच्या विपक्षामध्ये विनायक भोईर देखील अर्नाळा. चला जाऊ दे, रिप्लेसमेंट केली पण इथून ॲलन आला तो देखील अर्नाळा आहे. पण अक्षरशः अर्नाळा गाव म्हटलं तर सुप्रसिद्ध आहे, बरंच फेमस आहे. काय सांगाल सर? म्हणजे क्रिकेट आणि अर्नाळा वेगळं नातं आहे. कित्येक खेळाडू तिथून आले घडले आणि आज जसं प्रशांत घरेचा उल्लेख केला, विनायक भोईरचा देखील आपण उल्लेख करतोय. आणि या स्पर्धेमध्ये देखील असे काही अर्नाळ्याचे खेळाडू आहेत ज्यांनी आपली छाप सोडलेली आहे.
बॅटिंग करताना प्रमोद लिहिलेला पाहिलं होतं आपण कालच्या दिवसामध्ये डेल्मन गावडा खेळला होता. त्याच्यामुळे ॲलन आलाय बरोबर, डेल्मनचा भाऊ आहे, त्यामुळे ॲलन दोन बंधूंची जोडी ही वसई विरार प्रीमियर लीग खेळताना आपण पाहतोय. मॅचला मजा येणार, मी तुमच्या दिशेने येतोय. हे षटक महत्वाचं आहे. 15 आले पण 18-19चा पाठलाग जो करायचा ना प्रति षटकामागे, हे षटक किमान 22 किंवा 25चं पाहिजे निश्चित स्वरूपामध्ये, कारण की इथून गोलंदाजावरती आक्रमण करावं लागेल. विनायक भोईर क्षमता आहे, क्षमतेवरती इथून विश्वास दाखवावा लागेल. विनायक भोईर चांगला फटका इथून सजवला, खेळाडू धावतोय पण त्याच्यापासून बॉल दूर राहील. एक कंप्लीट, दुसऱ्या करता प्रयत्न. आणि तुकाराम सर तुम्ही सांगितलं की 25 तर धावा पाहिजेत, कारण की तुम्हाला जो आस्किंग रन रेट आहे सुरुवातीपासून 19चा मिळाला आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण करावं लागेल. नाही, म्हणून पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेला तुम्ही 50 आणि 60च्या मधली धावसंख्या जर उभारली तर हा 112चा पाठलाग होऊ शकेल. आणि दुसऱ्या बाजूला आपण आदिराज ग्रुपच्या दिशेनं विचार करण्यात आला ना, हे षटक आहे. पहिल्यामध्ये 15 गेल्यात, याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये जर तुम्ही 6-7 धावा खर्च केल्या तर आपसुकच दबाव जो बॅटिंग ऑर्डरवरती येऊ शकेल. हा कोटा मॅच चेंडू आहे, विनायक भोईर व्ही आणि व्हीच्या बॅटमधनं मिड विकेटच्या डोक्यावरनं षटकार, 6 धावा. जशाच तसं इथून उत्तर दिलं जात आहे. आपने मारा था हम भी मारेंगे, हम भी किसी से कम नाही. दर्जेदार इथून बॅटिंग होताना पाहायला मिळाली आहे. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला होता की हम भी किसी से कम नाही, पण हे कम जादामध्ये ना दम नाही घालवायचा आहे, कारण ही रेस लांबची आहे. रेस लांबची आहे, जसं 100 मीटर असे, 200 मीटर, 400 मीटर, प्रत्येक वेळेला वेगळ्या पद्धतीने धावायचं असतं. तसा मॅच आहे. 112चा पाठलाग आहे. पहिल्या 56 होत्या, त्याच्या अर्ध्या होत्या, आता त्याच्याबरोबर डबल आहेत. मागचा मॅच 56चा होता, हा 112चा. ओव्हरचा पुढील बॉल, चांगला फटका सजवलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरची इथून बघितलं तर बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न होता, इथून दिशा भरकटली जाते. आणि इथून बघा सर, ॲलनची मी इथून प्रशंसा करेन, कारण की त्यांनी विचार चांगल्या प्रकारे केलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन इथून फलंदाजाला शांत ठेवू शकेल, इथून चांगला विचार आहे. नक्की चांगला आहे, थँक्यू आहे. आणि मी का म्हटलं होतं की रेस लांबची आहे. 100 मीटरमध्ये गेट सेट गो वेगाने धावायचं असतं, 200 मीटरमध्ये तेही आहे, 400 मीटरला शेवटला जोर लावायचा असतो. पण मॅरेथॉन ज्यावेळेला असते ना, त्यावेळेला तुमचा स्टॅमिना ठेवायचा असतो. हा क्रिकेटचा खेळ असा आहे. 112 धावांचा पाठलाग करताना तुमचा स्टॅमिना, तुमच्यामधले असलेला संयम तोही दाखवायचा आहे. पायावरचा चेंडूचा क्लास करण्याचा प्रयत्न, चेंडू पाठीमागे निघून चला, शॉर्ट पार्ले मध्ये फील्ड केलं जाईल या चेंडूला. म्हणून जब रेस लंबी हो ना तर मायने नाही रखता तेज कौन दौड़ रहा है. गरज नाही की जोरात कोण धावतंय, गरज आहे की ज्यादा देर तक कोण दौड़ सकता है, जास्त वेळेपर्यंत कोण धावू शकतं, या 112चा पाठलाग आहे. निश्चित स्वरूपामध्ये पण इथून चांगल्या प्रकारे धावा लागेल. आणि आपण विनायक भोईर याचा जर विचार केला तर मुंबईकरिता क्रिकेट खेळाय, रणजी खेळाय, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी देखील खेळाय, त्या अनुषंगाने त्याच्याकडे मोठ्या जास्त ओव्हर खेळण्याचा एक्सपिरियन्स, अनुभव कुठून भरलाय याच्यामध्ये शंका नाहीये. तो जर विकेटवरती उभा जर राहिला ना तर या धावा इझिली चेस होऊ शकतात. नक्कीच. आपण आता दुसऱ्या एंडला जर पाहिलं तर शिखर ठाकूर आहेत. आता बघा त्यांचाही रोल महत्वाचा आहे. त्यांनी टोकलेला 1 षटकार 2 षटकार कदाचित विनायक भोईरवरचा दबाव कमी करू शकेल. त्याच्यामुळे रोल तिथेही महत्वाचा आहे. जसे कहते ना काही कमाल जोडी उभी होती, तर जोडी इथे जमायला हवी. स्ट्रायकरला शिखर क्रॉस बॅटर फटका खेळायचा प्रयत्न होता, चेंडूच्या वेगात थोडासा बदल केला होता, निर्धाव चेंडूची सांगता होत असताना, म्हणून दुसऱ्या एंडही धावा आहे. बघा पहिल्या इनिंगमध्ये आदिराजनं धावा कशा केल्या. पहिल्या सुरुवातीला जर पाहिलं तर प्रमोद लिलीनं आक्रमण केलं, मध्ये सुहासचा बघा खेळ पाहिला, आणि शेवटी प्रतीक गरतनं त्याच्यावरती कळस चढवलाय. त्याच्यामुळे एकापेक्षा जास्त हिरो पाहिलेत आपण आतापर्यंत पाहतोय. 1.4 षटकांचा खेळ, धावा धाबावरती 25. टीमवर्क, कोऑर्डिनेशन पाहिजे. इथून सर्वांचा इथून प्रतिसाद लाभणं फार महत्वाचं असेल. आणि शिखर ठाकूर चांगली बॅटिंग त्याला देखील करावी लागेल. आणखी एकदा उडवण्याचा प्रयत्न. एक मिनिट थांबवतोय. रोहिलजी ठाकूर साहेब म्हणजेच रोमितदादा यांचं या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करेल रोमितदादांना की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत वसई विरार प्रीमियर लीग 2025 सीझन मंचच्या माध्यमातून. रोमितदादा आपणास विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. नक्कीच पंचाने थोडंसं गोलंदाजी शैली त्याकरता रिफर केलेलं आहे. तिथे आपण जाऊया की तिसरे पंच बातील की ज्यावेळेला ॲक्शन जसं एखादा गोलंदाज सक करतोय की नाही तेही पाहिलं जाईल. त्याच वेळेला व्यासपीठावरती आपण रोमितदादांचं देखील शुभागमन झालंय आणि फार मोठा रोल या VBPL वसई विरार प्रीमियर लीगमध्ये देखील त्यांचा राहिलेला आहे आणि त्यांचं शुभागमन व्यासपीठावरती झालंय. आगतम स्वागतम
सुस्वागतम. तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळेला चेंडू हाताला गेला त्यावेळेला फलंदाची ऍक्शन जी झाले त्यावेळेला हँड पोझिशन काय होती पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. निश्चित स्वरूपामध्ये आतापर्यंत इथून चांगला कमबॅक केला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये इथून धावा कुठल्या गेल्या पण त्याच्यानंतर बॉलिंग मार्कवरती इथून आल्याने अक्षरशः इथून त्याने चांगला कमबॅक करून दिला आहे. याच्यामध्ये शंका नाही, आतापर्यंत चांगलं प्रदर्शन केलं जात आहे. पण इथून डिसिजन पेंडिंग आहे. काय डिसिजन असेल ते दिलं जाईल. आणि पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि जसा उल्लेख केला गेलेला आहे इट्स अ फेअर डिलिव्हरी. ॲक्शन पाहिली तिसऱ्या पंचाने आणि योग्य आहे. याच पद्धतीनं निरीक्षण ॲक्शन ठीक आहे. त्याच्यामुळे स्क्रीन ऑन स्क्रीन देखील पाहू शकता, मेगा स्क्रीनवरती देखील पाहू शकता. समोर आपण बघा तिसरे पंच होते, त्यांनी पाहिलं ज्यावेळेला ती गोलंदाजी शैली आहे, ॲक्शन आहे ती क्लीन आहे, क्लिअर आहे आणि तेच पाहिलं गेलं होतं पंचाने. आणि मेगा स्क्रीनवर सर्व दृश्य आपण पाटील नेटवर्कच्या चॅनलवरती देखील दाखवले जात आहेत. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. मागचे 2 चेंडू निर्धाव आलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. तो कशा प्रकारे इथून डिलिव्हर केला जाईल. शिखर ठाकूर चांगला बॅटिंग करता ओळखले जातात, त्यांच्यामध्ये देखील क्षमता आहे. पण इथून चांगलं प्रदर्शन करावं लागेल, कारण की विनायकला कोणाची तरी साथ पाहिजे. उडवण्याचा प्रयत्न होता, कनेक्शन इथून प्रॉपर होत नाहीये. डॉटच्या स्वरूपाने इथून चेंडूची सांगता केली जाईल. आणि तसेच तुकाराम सर इथून बघा, जर अशा प्रकारे जर डॉट बॉल येत राहिले तर 112 धावसंख्येचा पाठलाग करत असताना इथून कदाचित विनायक भोईर प्रेशरमध्ये आणि प्रेशरमध्ये कदाचित वेगळा पाऊल उचलेल. बऱ्याच गोष्टीवरती चर्चा होईल. सुरुवातीला आपण बघतो आता व्यासपीठावरती सन्माननीय अतिथींना देखील आपण पाहतोय. वसई विरार प्रीमियर लीग, बहुजन विकास आघाडी प्रेझेंट आणि वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन त्याच्यातला RS ग्रुप. तसं आम्ही बरेचजी मोरे आणि आम्ही चर्चाही केली होती की ज्यावेळेला अशी स्पर्धा आपल्या वसईच्या खेळाडूंसाठी एक असं व्यासपीठ जिथून त्यांचं नाव होईल, आयकॉन खेळाडूच्या जोडला खेळून एक अनुभव मिळेल आणि कुठेतरी वसईच्या ग्रामीण पट्ट्यामध्ये किंवा दुसऱ्या पट्ट्यामध्ये लपलेले खेळाडू या प्रीमियर लीगच्या माध्यमातून समोर येईल. जो उद्देश आहे बघा, प्रत्येक गोष्टीला ज्यावेळेला सुरुवात केली जाते ना त्याचा पहिला पर्पज आणि त्याचा टार्गेट हे दोन्ही सेट असतात. एक तर उद्देश आणि पुढे आपण पाहिलं तर त्याचा ध्येय. या दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या आहे. पर्पज आहे खेळाडूंना संधी मिळावी आणि ध्येय आहे इथून काही खेळाडू ते पुढे येऊन टेनिस क्रिकेटमध्ये आपलं नाव करू शकतील. आफ्टर 2 ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा दापडगावती 25. अधिराज एक एक्स्ट्रा केवढा आपण येऊन द्या. बॉलिंग मार्कवरती नील तांबे तयार झालाय. षटक क्रमांक 3 स्टार्ट होईल. नील तांबेचा बॉल चांगल्या प्रकारचा इथून डिलिव्हर केला जातोय. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता पण इथून कनेक्शन झालं नाहीये. चांगल्या प्रकारचा बॉल इथून डिलिव्हर केला जातोय. 112 धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करताय, विशाल टार्गेटचा पाठलाग करायचा आहे तर इथून प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण करावं लागेल. आपण विनायक भोईर यांना बघतोय स्ट्राईक एंडवरती. त्यांचा आपण विचार केला तर त्यांनी बॉल फेस केले ते टोटली 9 आणि 9 बॉलमध्ये 24 धावा. आतापर्यंत आपण स्कोर कार्डवरती बघितल्यात तर तुकाराम सर इथून प्रेशर बनवला जातोय. नाही, दबाव येणार आहे पण त्या दबावाला झुगारून तुम्हाला कामगिरी करायची आहे. खेळण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टमच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बरोबर चेंडू पाठीमागे एसटीच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉलची सांगता होत असताना आपण पाहतोय. आता जसं तुम्ही उल्लेख केला, प्रेशर येणार, दबाव येणार, पण त्या दबावाला जुगारून असं नाही. विनायक भोईरनं इतकं वर्षाचं क्रिकेट खेळलंय, दबाव सहन करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. पण काय केलंय, तो क्लिक मध्ये थोडासा जो गॅप राहिला ना तिथे मोठा फटका नाही आलाय. त्याच्यामुळे आता तो फटका येणं गरजेचं आहे. तुर्तास गोलंदाजी नीलची देखील सुंदर चालले. नील पुढे एकदा सज्ज होईल. आखोटा पहिला चेंडू होता, शॉर्ट अंबुल करण्याचा प्रयत्न, दबाव वाढला होता, प्रेशर वाढला होता आणि त्या प्रेशर मध्ये एक मोठी विकेट, मोठा गडी, जोरात का झटका जोरात लागलाय. विनायक बाद.
आपल्याला माहिती आहे काय होतंय ते. तो दिशा भरकटली होती मागच्या चेंडूवरती. वाईडचा इथून इशारा दिला जातोय. या वाईडच्या मदतीने धावफलक बराच वेळ थांबलं होतं. इथून ते वाढलंय जाऊन पोहोचते 34-34च्या आकड्यावरती आणि इथून थोडीफार दिशा भरकटली पण इथून प्रथम चांगली गोलंदाजी करतोय. 3 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 3च धावा खर्ची पडलाय. चांगल्या दर्जाचा आतापर्यंत एक मिनिट थांबवतोय संतोष. वसई विरार महानगरपालिका प्रथम महापौर सन्माननीय राजेजी पाटील साहेब म्हणजेच तुम्हामा सर्वांचे लाडके नाना यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल नानांना की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत वसई विरार प्रीमियर लीग 2025 सीझन 1च्या माध्यमातून बहुजन विकास आघाडी पुरस्कृत ही स्पर्धा आणि या स्पर्धे दरम्यान आपण पाहतोय वसई विरार महानगरपालिकेचे प्रथम महापौर सन्माननीय राजेजी पाटील साहेब म्हणजेच नाना यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी विनंती करेल नानांना की आपण आदरपूर्वक येऊन स्थानापन्न व्हायचंय. आगतम स्वागतम शुभ स्वागतम. फोटो कमेंट्री बॉक्स. नक्की पुन्हा एकदा आपण सर्वांचं करूया सहर्ष स्वागत. पंचांनी रेफर केले तिथे एअरच घेतले त्यामुळे पंच पाहण्याचा प्रयत्न करील. हा चेंडू हाताला गेलाय. इट्स फेअर डिलिव्हरी. तिसऱ्या पंचाने पाहिलंय फेअर डिलिव्हरी. हा बॉल बघा ऑफस्टम्पच्या बाहेरचा वाईड यॉर्कर ज्याला म्हटलं जात आहे आणि फेअर डिलिव्हरी चांगल्या प्रकारचा हा बॉल इथून डिलिव्हर केला जातोय आणि अक्षरशः इथून आतापर्यंत चांगलं प्रदर्शन राहिलंय. व्यासपीठावरती आपण मान्यवरांना बघतोय. इथून चर्चा केली जाते. अप्रतिम दर्जाची स्पर्धा खेळाडूंच्या भेटी करता आली आहे. बहुजन विकास आघाडी एकदा इक्वेशन करतो. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 112 धावसंख्येचं आव्हान होतं आणि आतापर्यंत धावा फलकावरती टोटली विचार केला तर जाऊन पोहोचल्यात 34 म्हणजेच 34 धावा जिंकण्याकरता आणखी 78 धावसंख्येची आवश्यकता आहे. 78 आणखी जिंकण्याकरता तुम्हाला पाहिजेत. कशा प्रकारे चेस केल्या जातील त्याच्यावरती देखील नजर ठेवली जाईल. इथून आणखी एकदा चांगल्या प्रकारचा बॉल उडवण्याचा प्रयत्न केला जातो आणि तसेच तुकाराम सरांनी सांगितलं होतं की बाय एअर तुम्हाला इथून प्रवास करावा लागेल पण तो इथून सुखाचा प्रवास राहिला नाहीये. इथून बॉल बघा शिल्लक आहे ते 13 आणि 78 धावसंख्येची आवश्यकता. समीकरण बदललंय सर. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला कारण तिथे सुद्धा चार्टर्ड विमानं बुक करताना सुद्धा त्रास होतोय. बऱ्याच जणांना मिळत नाही. त्याच्यामुळे तसंही आपण आता महाकुंभ जो विक्रमी आपण कुंभमेळा जो प्रयागराजला अनुभवतोय. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातील VBPL ओव्हरचा ऑफस्टम्पच्या बाहेर आहे. बराच बाहेर आहे. पंच इशारा करतात वाईट बॉलचा इशारा. या षटकाचा खेळ पाहिला तर या षटकामध्ये आतापर्यंत एक्स्ट्रा रन आले आहेत. फक्त मोठा फटका नाही आलाय. या षटकाचा खेळ पाहिला तर जवळपास 3 धावा आल्यात. 3 धावा आतापर्यंत VBPLच्या ओव्हरमध्ये आल्या आहेत. धावफलकावरती 35 पाटला काय 1-1 4 धावा आल्यात या षटकामध्ये. 13 बॉल जिंकण्याकरता 77 धावसंख्येची आवश्यकता. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल उडवण्याचा प्रयत्न आणि इथून बघा सर करण मोरे सारखा देखील खेळाडू स्ट्रगल करतोय. करण मोरेचा आपण विचार केला तर त्याने 5 बॉल फेस केलेत आणि सिंगल धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. येणारे बॉल शिल्लक असतील ते 12 आणि 12 बॉलमध्ये जिंकण्याकरता तुम्हाला पाहिजे त्या म्हणजेच 77 धावा. चार षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 35 35 112 धावांचा पाठलाग केला जातोय. आणि स्पर्धेच्या निमित्ताने आपण जर पाहिलं तर जसं मॅन ऑफ द मॅच साठी देखील बरेचसे आपण गिफ्ट वाउचर पाहिले तसं MET मोटर्स आणि वर्कशॉप याच्या माध्यमातून आपल्याला 999
999चं गिफ्ट वाउचर्स जो फ्री एमसी वर्थ आहे आणि वसईविरार प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक मिनिट थांबवतोय कारण माजी नगरसेवक सन्माननीय रजनीजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी विनंती करेल रजनीजी पाटील साहेब आपणास की आपण आदरपूर्वक मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. आपलं हार्दिक स्वागत वसईविरार प्रीमियर लीग 2025 सीझन 1च्या माध्यमातून. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. या मागच्या षटकामध्ये 4 रन आले. याच्या अर्थ 2 धावा ज्या कमी होतील. तेहतीस धावा. ऑफस्टंपच्या बाहेरनं चेंडू बुलचा पटका खेळण्याचा प्रयत्न झेल टिपला गेलाय. विकेट. दुसरा गडी बाद. दुसरा विकेट गॉन. All-Star Remix. एक तो कम जिंदगानी उससे भी कम है जवानी. थँक्यू. इथून विकेट प्राप्त झाली आहे. सुहास पवार स्वेल मधील सेकंड ओव्हर घेऊन आला. तसेच पहिल्या बॉलवरती त्याला इथून सफलता प्राप्त झाली आहे. मकरंद पाटील इथून बॅटिंग करण्याकरता इथून हा देखील आपण अर्नाळा गावचा खेळाडू बघतोय आणि पहिलाच बॉल त्याच्याकरता इथून दिशाहीन आहे. दिशा भरकटली जाते. वाईट बॉलचा इथून इशारा दिला जातोय. जसा उल्लेख केला मकरंद पाटीलचा, नक्कीच अर्नाळ्याचा खेळाडू आहे. उंचपुरा फलंदाज. 35 धावा दाखल करते. 2 गडी बाद झाले. तिथून आणखी एकदा थोडीफार दिशा भरकटली होती. पंचामच्या दिशेने आणखी एकदा वळतायत. बॅक टू बॅकचा दुसरा वाईट बॉल आहे. सुहास पवार चांगल्या बॉलिंग करता ओळखला जातोय. त्याच्याकडे एक चांगल्या प्रकारचा टप्पा आहे. चांगला लाईन आणि लेंथ करता ओळखला जाणारा सुहास पवार आतापर्यंत दिशा त्याची भरकटली आहे. पहिल्या बॉलवरती विकेट. त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 वाईट. कमबॅक करावं लागेल. मकरंद ऑन स्ट्राईक. आणखी एकदा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. बॅक टू बॅकचा तिसरा वाईड आहे. चांगल्या प्रकारची आतापर्यंत गोलंदाजी राहिली होती पण या षटकामध्ये थोडीशी दिशा भरकटली आहे. यावेळेस बघा रेडार मध्ये बॉल होता. रेंज मध्ये होता आणि त्याला सरळ पाठवलंय स्टँड्स मध्ये. प्रेक्षकांच्या भेटी करता दर्जेदार षटकार. बहुजन सुखाय मंत्र गगणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गगणार हाय. मंत्र गगणार हाय. शिटी वाजणार हाय दादा. शिटी वाजणार हाय. थँक्यू. सुहास पवार देखील आतापर्यंत इथून मागला ठरलाय. 8 बॉलमध्ये 24 धावा तो इथून खर्ची पडलाय. खराब गोलंदाजी आणि तसेच त्याच्यावरती आक्रमण केलंय. 42 धावा फलकावरती जाऊन पोहोचल्यात. आतापर्यंत चांगलं प्रदर्शन झालंय. मकरंद करता बॉल. इथून आणखी एकदा दिशा भरकटली आहे की काय. पंचांच्या दिशांची वाट बघावी लागेल. वाईट +4 म्हणजे तिथून नशिबाच्या 5 धावा बर्थडे गिफ्टच्या स्वरूपामध्ये या 5 धावा गिफ्ट केल्यात. या 5-5, 6-6 धावाने थोडंसं वेग पकडण्याचा प्रयत्न केला जातोय धावांना. पण आता जसा सुरुवातीला हा वेग पकडायचा होता काय झालं त्याच्यामुळे वेळ गेलाय. म्हणून त्या गोष्टीचा उल्लेख केलाय. टाइम महत्वाचा आहे. आता व्यासपीठावरती आपण बघतोय प्रथम महापौर अर्थात राजीवजी पाटील साहेब यांना देखील आपण बरोबर स्क्रीनवरती पाहू शकता. पंकजी ठाकूर साहेब हे देखील आहेत. रोमीदादा यांनाही आपण पाहतोय आणि तेही सामन्याचा आस्वाद घेतात. जरी आपण पाहिलं तर सामना थोडासा एकतर्फी झालाय. त्याही सामन्यामध्ये थोडासा आपला खेळ दाखवण्याचा प्रयत्न मकरंद पाटील करतोय. मकरंदच्या बॅटमधनं षटकार 6. चांगला फटका सजवला. बॅकफूटवरती वेट करून त्यांनी तसेच चांगला फटका सजवला गेला. या बॅटिंग करता मकरंद पाटील हा ओळखला जातो. असं वाटतंय की सर कदाचित बॅटिंग करण्याकरता लेट आलाय की काय असं मला वाटतंय. कारण की इथून चांगली फटकेबाजी आणि तसेच त्यांनी इथून दावेदारी पेश केली आहे की मी वरती देखील बॅटिंग करू शकतो. चांगला फटका इथून सजवला गेला. बॉल शिल्लक असतील. इथून पुढे तुमच्या हातामध्ये येणारे 9 बॉल आणि जिंकण्याकरता 59 धावसंख्येची आवश्यकता आहे.
मकरंद पाटील बॅक टू बॅक 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले. 53 धावा धाव फलकरते 2 गडीतून बाद झालेत. अधिराज ग्रुपने आतापर्यंत त्यांचं अधिराज्य गाजवलंय. आणखी एकदा उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये खेळलाय. बॉलच्या खाली खेळाडू आहे तो बोनरान प्रेक्षक बनणार फिल्डर. दर्जेदार बॅक टू बॅकचा आणखी एक बिग हिट. तीन चेंडूवरती 3 षटकार, 7 चेंडूवरती 7 षटकार टाईमशीटमध्ये मारण्याचा पराक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. सीझन क्रिकेटमध्ये 7 मध्ये 7 षटकार मारण्याचा विक्रम मकरंद पाटीलच्या नावावरती आहेत. त्याच्या बॅटमधनं 3 षटकार. खोलवा टप्प्यात चेंडूचा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय जबरदस्त स्क्वेअर लेगवरनं. क्षेत्ररक्षक नाही येणार तोपर्यंत फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जाईल, डाव्या बाजूला फील्ड करेल. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आणि जसं तुम्ही उल्लेख केला ना की बॅटिंग ऑर्डर परफेक्ट होती, पण सुरुवातीला जे मोठे फटके येणं क्रमप्राप्त होतं, कदाचित ते फटके आले नाहीये. किंबहुना ज्या VVPL मध्ये धावा आल्या असत्या तरी सुद्धा चार्ज होऊ शकलं असतं, पण ते झालं नाहीये. 4.5 षटकांचा खेळ, धावा 61 61. आणखी 51 पाहिजेत. एंटरटेनमेंट केलं जाईल, प्रेक्षकांचं इथून मनोरंजन केलं जाईल आणि मनोरंजनामध्ये इथून कुठली कमी ठेवत नाहीये मकरंद पाटील. ही इज ऑन अ फायर नाव. दर्जेदार बॅटिंग. सुहास पवार आयकॉन खेळाडू अक्षरशः बघा त्याच्या विपक्षामध्ये 12 बॉल मध्ये त्याचं अर्धशतक चुकलंय. फक्त सिंगल धावेने 49 धावा या 2 ओव्हरमध्ये कुठल्या गेल्या. पण मागच्या ओव्हरमध्ये किती आले? 34. आता हे जर मागे VVPLच्या ओव्हरमध्ये आले असता तर फरक पडला असता. म्हणून ही कमाल आहे, ही वसई विरार प्रीमियर लीगची कमाल आहे. तुम्हाला कुठल्या वेळेला कुठे ऍक्शन घ्यायची आहे तेही महत्वाचं आहे. धावा धापलकावरती जर पाहिल्या तर 112चा पाठलाग आहे आणि 112चा पाठलाग असताना अजून 45 धावांची आवश्यकता, म्हणून ते षटक महत्वाचं होतं. बघा जसा लोकल ट्रेनमध्ये सकाळी प्रवास करतोय, फक्त तुम्हाला बोरिवलीला जायचं आहे, अंधेरीला जायचं आहे की दादरला, त्याच्यावरनं ट्रेन पकडायची. कारण जर तुम्हाला बोरिवलीला जायचंय, अंधेरीला जायचं आहे तर अंधेरी स्लो पकडा, बोरिवली पकडा. पण जर दादरला जायचं आहे तर तुम्हाला ती चर्चगेट फास्ट लोकल पकडायची आहे. आणि त्याच्यामुळे ती चॉईस होता, जो चॉईस तिथेही पाहिलाय, चॉईस इथेही तुम्हाला करायचं आहे. शेवटची ओव्हर प्रथम. पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न, टॉप एज लागला, क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली सुहास पवार, चेंडूच्या खाली शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय, शिट्टीच वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. निश्चित स्वरूपामध्ये आपण बहुजन विकास आघाडीचे सॉंग्स ऐकतो आणि तसेच या स्पर्धेचे देखील शिल्पकार आहे. बहुजन विकास आघाडी यांच्या माध्यमातून ही प्रेझेंट केली जाते स्पर्धा. आणि निश्चित स्वरूपामध्ये सर 3 दिवस झाले आम्ही हे विश्लेषण ऐकलंय आणि तसेच नवतरुण खेळाडूंना इथून खेळण्याकरता संधी मिळाली आहे. म्हणजेच आपल्या विभागामधून, आपल्या तालुक्यामधून असे बरेच मोठे मोठे आयकॉन बनवू शकतायत. इन फ्युचर आपण त्यांना ISPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील बघू शकतो. दोन्ही गोष्टींचा फायदा, जसं तुम्ही ISPL सारख्या मोठ्या ज्या स्पर्धेचा उल्लेख केला तिथे होईल. नवीन फलंदाज राजेश ओगे, कोपरी गावचा खेळाडू, पहिला चेंडू होता, थोडा फ्लिक केलं गेलं, मनगटाच्या सहाय्यानं वळवायचं होतं, तितका वेळ नव्हता, समोर खेळलं गेलं होतं या चेंडूला. आणि जोपर्यंत फील्ड करतील 1 धाव या चेंडूवरती ऍड होईल. तुम्ही जसं ISPLचा उल्लेख केला, बरं तिथे कदाचित पोहण्यासाठी परिश्रम भरपूर आहेत, पण आपल्या गावासाठी, आपल्या विभागासाठी, आपल्या क्षेत्रासाठी ज्यावेळेला क्रिकेट खेळणार त्यावेळेला या स्पर्धेमध्ये खेळण्याचा अनुभव तुम्हाला कामी येऊ शकतो. निश्चित स्वरूपामध्ये. आणि ते म्हटलं जातं ना, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. अनुभव सर्वात मोठा गुरु आहे. इथे बीमर चुकी घडली आहे, फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती मकरंद नाराज ठरलाय कारण की कनेक्शन झाला नाहीये. नो बॉल चा इशारा पंचाकडनं येत असताना बरंच काय घडलंय. सुरुवातीला नाही रन होते त्या, पण मागच्या जर 7-8 चेंडूचा खेळ पाहिला ज्याच्यावरती 4 षटकार आपण मकरंद पाटील याच्या बॅटमधनं आतापर्यंत जे पाहिलेत आणि 4 षटकांशी 26 धावांवरती तो आता बॅटिंग करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल प्रथम आणि समोर मकरंद. पायावरचा चेंडू होता, कोलवा टप्प्याचा चेंडू ऑन ड्राईव्ह समोर केलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावफलक धाव पोहोचेल 71. 71 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि शेवटच्या षटकाचा
खेळ, 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहील. रन भरपूर करायचे आहेत, फक्त पराभव आणि विजय याच्यामधलं अंतर किती राहील ते आपण बघूया. निश्चित स्वरूपामध्ये आता इथून काय होणार नाही. या मॅचच्या अगोदर देखील सांगितलं की आता फक्त एंटरटेनमेंट केलं जाईल आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटताना आमचे प्रेक्षक राजे देखील दिसत आहेत. आणखी एकदा चांगला फटका इथून सजवला जातोय. खेळाडू आहे जोपर्यंत बॉलला फील्ड केलं जाईल. पण सर बघा, इथून आपण विनायक भोईरची आपण झुंज बघितली, त्याच्यानंतर मकरंद पाटीलची झुंज बघितली, पण अक्षरशः असं वाटलं की ती कमी पडले थोडेफार. त्यांनी चांगला संघर्ष केला, पण बाकीचे खेळाडू इथून कमी पडलेत. नाही, मोठासा ज्यावेळेला पाठलाग मोठा असतो ना त्यावेळेला मी म्हटलं होतं की जोडीची कमाल होती. जोडी जर चालली असती, जोडी जमली असती तर कदाचित हा धावांचा पाठलाग किंवा त्याच्या जवळपास हा पोचता आलं असतं. पण क्रिकेटचा खेळ आहे, योग्य वेळेला जर योग्य नाही घडलं ते आहे. इथे पण अजून काही बाकी आहे, अजून या मॅचमध्ये बाकी आहे. हा बीमर आहे, नो बॉलचा इशारा पंचाकडनं झालाय. या चेंडू गेला सीमारेषा पार, षटकार. षटकाराचा इशारा देखील तिथे कारण मधून रेफर केलेला आहे थर्ड अंपायरसाठी. जो बॅटिंग नाही फिल्डिंग रिव्ह्यू आहे तो फिल्डिंग रिव्ह्यू इथे घेण्यात आलेला आहे. तर सन्माननीय लोकेश कुडवाळकर यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं. आपलं हार्दिक स्वागत. वसई विरार प्रीमियर लीग 2025 सीझन 1च्या माध्यमातून लोकेशजी कुडवाळकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल लोकेशजी आपणास की आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत वसई विरार प्रीमियर लीग 2025 सीझन 1च्या माध्यमातून. पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं आणि त्यांनी सांगितलं ज्यावेळेला चेंडू हिट केला गेला त्यावेळेला थोडासा डीप करतोय. इट्स फेअर डिलिव्हरी सा दिसायला बरं. मेगा स्क्रीनवरती देखील पाहू शकता हे सर्व दृश्य. ज्यावेळेला चेंडू आला, ज्यावेळेला फलंदाजांनी अटेम्प्ट केला गेला, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अटेम्प्टही महत्त्वाचा असतो की अटेम्प्ट कुठून केलाय, पुढे थोडासा फेस केलाय का त्या चेंडूला, या सर्व गोष्टी पंचांनी पाहिल्या गेल्या. आणि हा फेअर डिलिव्हरी, शेवटचा बॉल, शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. धावा आहेत धावफलकावरती 79. आणखी 34 पाहिजे. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि शेवटचा बॉल तो देखील फुल टॉस पद्धतीचा होता. आणि इथून आणखी एकदा पंच इंटरेस्टेड आहेत. आणखी एक नो बॉल. बघा दोन शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि तो डिलिव्हर करण्याकरता अक्षरशः इथून बॉलिंग मार्कवरती कोण तयार होत आहे. प्रतीकच्या मनामध्ये देखील शंका होती की मी बॉलिंग करू शकतो का, पण आता इथून बॉलिंग मार्कवरती आलाय आणि प्रतीकला आम्ही देखील बॉलिंग करताना बघितलंय. कळमगावचा सुपुत्र निश्चित स्वरूपामध्ये आता रिसेंटली सर या महिन्याचा विचार केला, लेदर बॉल क्रिकेटमध्ये 2 सेंचुरीज प्रतीकच्या नावावरती आहेत. चांगला मॅन इन फॉर्म आहे हा. नक्की मॅन इन फॉर्म जसा तुम्ही उल्लेख केला गेलात आणि तोच फॉर्म या स्पर्धेमध्ये तो घेऊन आलाय. तोच फॉर्म आहे ना, म्हणजे पहिला तर त्या टुर्नामेंटचा फॉर्म भरलाय आणि या क्रिकेटमधला जो फॉर्म आहे तोही तो घेऊन आलाय. या दोन्ही गोष्टी त्यानं सोबत आणलेल्या आहेत. शेवटचा बॉल आहे आणि शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी प्रतीक घरत. आकोटाप्याचा चेंडू तर शेवटच्या चेंडूवरती फटका तर जरूर आलाय, षटकार आलाय, पण षटकारनं फक्त विजय आणि पराभवाचं अंतर कमी होईल. 25 धावानं हा सामना जिंकलाय अधिराज ग्रुपनं आणि प्रवास राहिलाय साईना स्पोर्ट्स क्लबचा. 6 षटकानंतर 86. असं नाही धावा झाल्यात 86 झाल्यात, पण त्यामध्ये VVPL ओव्हरमध्ये फक्त 4 रन आल्या होत्या. 4 14 फरक तिथेही पडला असता. निश्चित स्वरूपामध्ये एक मिनिट थांबवतोय. मंचावरील उपस्थित मान्यवरांचा सन्मान सुद्धा इथे केला जाणार आहे. मी विनंती करेल द फेस ऑफ इव्हेंट या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्यांना आपण पाहतात असे जयदीप गरज चॉमी सर यांच्या शुभ हस्ते मंचावरील उपस्थित वसई विरार महानगरपालिका प्रथम महापौर सन्माननीय राजीवजी पाटील साहेब नाना यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती करेल नानांना की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. हा विशेष सन्मान विशेष अतिथींचा या मंचावरती केला जातोय. जयदीप गरज चॉमी सर यांच्या शुभ हस्ते हा